सदुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. हरी मुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करी. कपुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्यवी नटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरताच प्राप्त असणार अभंग. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंका पौर्णिमाशी श्री ज्ञानोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा हरिपाठ ग्रंथातील 6व्या क्रमांकाचा अभंग चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. संपूर्ण गायत्री परिवार, सांगलीवाडी इथलं भजनी मंडळ, संपूर्ण पंचक्रोशीतून आलेली सर्व टाळकरी वृंद, या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या सहकार्याने संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम उत्सव, नाम संकीर्तन, रामकथा आणि त्या उत्सवातील आजची ही कीर्तनरूपी सेवा परमभाग्याने या संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून नवे नवे परमपूजनीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण सारडा काकाजींच्या स्नेहातून, त्याच पद्धतीने त्यांचे चिरंजीव आदरणीय हरिभक्तीपरायण हार्दिक दादा सारडा यांच्या स्नेहातून संपूर्ण वारकरी संप्रदाय, संपूर्ण वारकरी परिवार, संपूर्ण गायत्री परिवार यांच्या स्नेहातून इथे येण्याचा योग आणि म्हणून तद निमित्ताने कीर्तनाकरता उपस्थित आहे. प्रभू रामलल्लांच्या आगमनाप्रित्यर्थ चालू असलेला हा उत्सव असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. थोडंसं पुढं जाऊन बोलील. सध्या प्रभू रामलल्ला त्या अयोध्येत नसतील, या अयोध्ये नगरीत आहे. एवढं सुंदर वातावरण महाराज, एवढी अनुकूलता वारकरी संप्रदायाची पोषकता आपण या समस्त ग्रामस्थांनी दिलेली आहे. मंडपाला नावच अयोध्या नगरी दिलेलं आहे. गतवर्षी सेवेला आल्यानंतर पाहिलं होतं अयोध्या नगरी आहे, आणि म्हणून सध्या कुंभमेळा इथं देखील भरलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्या वारकऱ्यांचा कुंभमेळा कसा असतो पाहायचा असेल तर त्यांनी अयोध्या नगरीत यावं. विठ्ठल आणि या न्यायाप्रमाणे आयोजित या उत्सवातील ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवणी म्हणून तदनिमित्ताने कीर्तनाकरता उपस्थित आहे. आपण जर उत्सवाची पत्रिका अभ्यासली तर सगळीच मोठमोठी अभ्यासू व्यक्तिमत्व संप्रदायामध्ये ज्यांनी अनेक वर्ष साधना तपश्चर्या करण्यात आपलं जीवन वेचले अशा महान महान महात्म्यांची सेवा इथं संपन्न झालेली आहे. आणि वास्तविक त्यांच्या नंतर माझ्यासारख्या एका सर्वसामान्याने बोलावं असं माझ्याकडे कोणत्याही पद्धतीचे अधिकार नाही, योग्यता नाही, ना कोणत्याही पद्धतीची योग्यता नाही महाराज. वास्तविक आपण सर्वांनी मोठमोठ्या महाराज मंडळींचे श्रवण केलेलं आहात, परंतु मी एक साधू परंपरेमध्ये, फड परंपरेमध्ये जन्मलो आणि म्हणून त्या परंपरेची सेवा आणि त्या सेवेच्या पुण्याईने मला आज इथं बोलवलं असेल असं मी समजतो. बाकी दुसरं माझ्याकडे काही नाही, कोणत्याही पद्धतीची उंची नाही. शारीरिक उंची सोडली तर ज्ञानाची उंची ना, कोणत्याही पद्धतीची उंची नाही. परंतु आधी जे जे महात्मे येऊन गेले, अगदी ज्ञानाची, अधिकाराची, सर्वच पद्धतीची उंची त्यांच्याकडे पाहायला मिळते. त्यांच्या नंतर माझ्यासारख्या या सर्वसामान्यांना बोलावं असं माझ्याकडे कोणत्याही पद्धतीचा अधिकार नाही. परंतु आपल्या सर्वांचं प्रेम, स्नेह, प्रभू रामलल्लांची कृपा, ज्ञानोबाराय तुकोबारायांचा आशीर्वाद, फड परंपरेचा आशीर्वाद म्हणून आज इथं उभा आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी या उत्सवाचं अधिष्ठान म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, प्रभू रामचंद्रांच्या चरणी, परमात्मा पांडुरंगाच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो. त्याच पद्धतीने माझे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर महाराज, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज इंगळे यांच्या चरणी देखील अनंत अनंत कोटी प्रणाम करून माझ्यापेक्षा ज्ञानाने, वयाने, अधिकाराने सर्वज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्याच चरणी विनम्र भावाने वंदन करतो. आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न. हेची माझी मनीची आस, दादा
सदबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. मौलिक ज्ञानोबराय या हरिपाठ या ग्रंथाच्या 6व्या अभंगामधून साधूंनी केलेला बोध तुम्हामांसमोर प्रकट करत आहे. वास्तविक तसं जर पाहिलं हरिपाठ आणि आपला वारकरी संप्रदाय जर पाहिलं तर अत्यंत घनिष्ठ संबंध पाहायला मिळतो. वारकऱ्याचा पहिला नित्यनेम काय असेल तर तो हरिपाठ आहे. वारकऱ्याची एक प्रकारची संध्या म्हटलं तरी हरिपाठ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही महाराज. अत्यंतिक जवळचा घनिष्ठ संबंध हरिपाठ आणि वारकरी संप्रदायाचा आपल्याला पाहायला मिळतो. हरिपाठ हा ग्रंथ दिसायला जरी लहान असेल महाराज तरी अगदी वेदशास्त्र पुराण या तिघांनाही व्यापून टाकणारा हा ग्रंथ आहे. या पटण्याकरता अगदी पूरक चरित्र मांडतो. भगवान परमात्मा वामन अवतारामध्ये ज्यावेळेला बटुरूप धारण करतात, बटू होतात म्हणजे भगवान परमात्मा लहान होतात. भगवान परमात्मा लहान झाल्यानंतर 3 पावलामध्ये संपूर्णतः विश्व व्यापून टाकतात. पहा, भगवान परमात्मा वामन अवतारामध्ये बटुरूप धारण करतात म्हणजे लहान होतात आणि 3 पावलामध्ये ज्या पद्धतीने विश्व व्यापून टाकतात, तद्वत हरिपाठ हा दिसायला जरी लहान असेल तरी 3 वर्णकांमधून वेदशास्त्र या पुराण या तिघांनाही व्यापून टाकणार आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज वेदांना कुठं व्यापून टाकलेलं आहे, शास्त्राला कुठं व्यापलेलं आहे आणि पुराणांना कुठं व्यापलेलं आहे, प्रत्येक वर्णकाचा आपल्याला पाहायला मिळेल. विचार करता येईल. 27 अभंगांचा हरिपाठ ग्रंथ आहे. त्यामध्ये 9 त्रिक 27 9 अभंगाचे आपण व्यावहारिक दृष्ट्या 3 विकल्प करू शकतो. पहिल्या वर्णकाचा जर विचार केला, चहुवेदी जाण साहे शास्त्री करण, शास्त्राला व्यापलेलं आहे. पुराणांना व्यापलेलं आहे. पुराण प्रसिद्ध बोले वाल्मिक. आणि वेदांनाही व्यापलेलं आहे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सरजप. वेदशास्त्र पुराण या तिघांनाही व्यापून टाकणारा हरिपाठ असा ग्रंथ. आणि त्या अभंगा ग्रंथामध्ये हरिपाठ या ग्रंथामध्ये मौलिक ज्ञानोबराय 6व्या अभंगामधून साधूंनी केलेला बोध तुम्हा मानसमोर प्रकट करतात. महाराज साधूंनी केलेला बोध हा फलदायी असतो. वास्तविक बोध हा कोणी करावा, त्याच पद्धतीने बोध कोणाला करावा. बोध कोणी करावा इथंही अधिकाराचा विचार करता येतो, कोणाला करावा इथंही अधिकाराचा विचार करता येतो. परंतु बोध कोणता करावा, उत्तम अधिकाऱ्याला केला जाणारा बोध कोणता, मध्यम अधिकाऱ्याला केला जाणारा बोध कोणता आणि कनिष्ठ अधिकाऱ्याला केला जाणारा बोध कोणता, या प्रश्नावरून याला विषयाच्या भूमिकेतून स्वीकारता येतं. आणि बोध का करावा या प्रश्नावरून याला प्रयोजनाच्या भूमिकेतून स्वीकारता येतं. म्हणजे वेदांतातील अनुबंध चतुष्टयाच्या माध्यमातून म्हणजे अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध या चारीचाही विचार इथं करता येईल. विठ्ठल विठ्ठल. परंतु चिंतन करत असताना माझ्या अल्पमतीप्रमाणे पहिलाच पूर्वपक्ष निर्माण होतो. महाराज मौलिक ज्ञानोबरायांना हरिपाठामध्ये हरिनाम सांगायचं आहे का हरिबोध सांगायचंय? बोला, संवाद करा फक्त माझ्याशी बरं, आपापसात नको. ज्ञानोबरायांना हरिपाठामध्ये हरिनाम सांगायचंय का हरिबोध सांगायचंय? हरिनाम सांगायचंय. परंतु या अभंगामध्ये तर पद वापरतात बोध. महाराज बोधाचा विचार अन्य ग्रंथामध्ये ज्ञानोबरायांनी विस्ताराने मांडलेला आहे. पहा, भगवद्गीता हे सोनं आहे आणि त्या सोन्यापासून जर एखादा अलंकार तयार केला तर ते अलंकार म्हणजे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे. महाराज गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. ज्ञानेश्वरी हे सोनं आहे, ज्ञानेश्वरी हे अलंकार आहे आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानी ज्ञानबोध याचं विस्ताराने वर्णन ज्ञानोबरायांनी केलेलं पाहायला मिळतं. नवे नवे अनुभवामृतामध्ये देखील ज्ञानी कसा असतो, त्यांनी कसं असलं पाहिजे याचं देखील विस्ताराने ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं असताना हरिपाठ रूपी सूत्र ग्रंथामध्ये ज्ञानोबरायांनी बोधाचा विचार का आणावा? विठ्ठल विठ्ठल. वास्तविक आक्षेप नाही बरं, जिज्ञासेने विचार मांडतो. सूत्र ग्रंथ आहे. वास्तविक सूत्र कशाला म्हटलं गेलेलं आहे? 4 औषधकांचा विचार आहे शास्त्रामध्ये. अल्प अक्षरम असंदिग्धम सारवत आणि विश्वतोमुखम. शब्दांमध्ये त्याचा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. अल्प अक्षरम, अक्षर कमी असली पाहिजेत. असंदिग्धम, संदिग्धता नसावी. सारवत असलं पाहिजे आणि विश्वतोमुखम असलं पाहिजे, त्याला सूत्र म्हणतात. आपल्याकडे संप्रदायाने स्वीकारलेली सूत्र ग्रंथ आहेत, व्यास मुनींची ब्रह्मसूत्र आहेत. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, 12
शास्त्र योनित्वात जन्माद्यस्य यतः श्री पाणिनींची व्याकरण सूत्र आहेत, नारद महर्षींची भक्ती सूत्र आहेत. अथातो भक्तिं व्याख्यास्याम सत्वस्मिन परम प्रेम रूप अमृत स्वरूपाची अशी सूत्र आहेत. तसं हरिपाठ हा 27 सूत्रांचा एक सूत्र ग्रंथ आहे. मग हरिपाठाच्या उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकाऱ्याचा विषय हा हरिनामच असायला हवा. याला कारण हरिपाठ ग्रंथाचं ध्रुवपद हा हरिपाठ ग्रंथाचा विषय आहे महाराज. हरिपाठ तरी म्हणजे काय? हरे हे पाठो यस्मिन इति हरिपाठ. हरिविषयक ज्याच्यामध्ये उपदेश आहे त्याला हरिपाठ म्हणा, किंवा हरे हे नामना हा पाठ इति हरिपाठ. पाठ या शब्दामध्ये पट हा धातोय, मध्यम पदलोपी समास. हरीच्या नामाचा सतत उच्चार करणे याला हरिपाठ म्हणतात. मग महाराज हरीच्या नामाचा सतत उच्चार करणे हा ज्या ग्रंथाचा विचार आहे त्यामध्ये ज्ञानोबारायांनी बोधाचा विचार का आणावा? विठ्ठल विठ्ठल बोधाचा परिणाम सांगतात. तो नुरोनिया ठेला, तो आता उरला नाही. कशामध्ये? जीवदशेत उरला नाही. कशाने उरला नाही? बोधाने उरला नाही. तो बोध कोणी केला? साधूंनी केला. मग महाराज पुन्हा पूर्वपक्ष निर्माण होतो. बोध हे गुरु करत असतात की साधू? बोध कोण करत? गुरु करत असतात. कारण बोधबोधकत्वाचा व्यवहार करण्याकरता महाराज देवभक्ताच्या नात्यामध्ये बोधबोधकत्वाचा व्यवहार होत नाही. त्याच्याकरता गुरु शिष्य हे नातं असावं लागतं. पहा, आपण सर्व मंडळी श्रीमद भगवद्गीता अभ्यासणारी आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये कृष्ण परमात्मा कुठंच बोलले नाहीत. दुसऱ्या अध्यायाच्या 6व्या श्लोकापर्यंत परमात्मा बोलत नाहीत. 7व्या श्लोकामध्ये अर्जुनाने कबुली दिली. कार्पण्य दोषो बहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेतां यश्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादिमां त्वां प्रपन्नम्. अर्जुनाने शिष्यत्व पत्करलं, भगवंताला गुरु मानलं. त्यावेळेला 11व्या श्लोकापासून भगवान परमात्मा बोलू लागले. याला कारण बोधबोधकत्वाचा व्यवहार होण्याकरता देवभक्ताच्या नात्यामध्ये होत नाही. म्हणून अर्जुनाने कबुली दिली, मी तुमचा शिष्य आहे, तुम्ही माझे गुरु आहेत. त्यावेळेला परमात्मा बोलू लागले. बरं, बोधाचा अधिकार गुरूंकडच का? हा स्वतंत्र चिंतनाचा विषय. तसा तर गुरूंचा बोधाचा संबंध कोणता, संतांचा बोधाचा संबंध कोणता आणि साधूंचा बोधाचा संबंध कोणता, असे 3 विकल्प करता येतील. परंतु मौली ज्ञानोबारायांनी गुरुबोध झाला असंही पद वापरलं नाही, संत बोध झाला असंही म्हटले नाहीत, साधू बोध झालं. साधू पद वापरतात. याच्या पाठीमागचं कारण मीमांसा काय? अधिकार भूमिकेतून जर विचार केला तर भक्त शिरोमणी नामदेवराय निर्देश करतात. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना कलियोगी
महाराज नामदेवराय त्रिवार सांगतात साधू हे थोर आहेत, परंतु आता त्रिवार का सांगतात तर मलदोषाची निवृत्ती करणारे साधू थोर आहेत, एक विक्षिप दोषाची निवृत्ती करणारे साधू थोर आहेत आणि आवरण दोषाची ही निवृत्ती करणारे साधू थोर आहेत, असे तीन विकल्प म्हणून त्रिवार सांगतात. एक लक्षण. दुसरं लक्षण महाराज विकारांची दोषाची निवृत्ती करणारे साधू थोर आहेत, एक परमानंदावर आरूढ करणारे साधू थोर आहेत आणि ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीचा आस्वाद करून देणारे साधू थोर आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्रिवार सांगतात साधू थोर जन. बरं कधी सांगतात, त्यांचा कालावधी केव्हाचा आहे? साधू हे श्रेष्ठ आहेत, परंतु त्यांचा कालावधी बोलताना म्हणतात कलियोगी, कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. मग महाराज कलियुगामध्ये श्रेष्ठ असणारे साधू तुम्हाला ज्ञानाचा बोध करतील का ज्ञानाचा बोध करतील? नामाचा करतील का ज्ञानाचा करतील? महाराज पहा, माझ्याकडे लक्ष द्या. कलियुगामध्ये श्रेष्ठ असणारे साधू तुम्हाला ज्ञान सांगतील की नाम सांगतील? महाराज नाम सांगतील. याला कारण कलियुगामध्ये उद्धरून जायचं साधन काय असेल? बघा, याचा जर आपण विचार केला, कृतयध्यायतो विष्णू त्रेतायाम जयतो मकैहि द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरि कीर्तनात, किंवा हरेर नामैव नामैव मम जीवनम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. याचा विचार करता येईल. किंवा परिचयाचं प्रमाण कलियुगामध्ये करावे कीर्तन. कलियुगामध्ये जर उद्धरून जायचं असेल तर त्याकरता एकमेव साधन आहे, ते म्हणजे नाम. महाराज मग कलियुगामध्ये उद्धरून जायचं साधन जर नाम असेल आणि कलियुगामध्ये जर श्रेष्ठ असणारे ते साधू, त्या साधूंना महाराज ज्ञानाचा, उपासनेचा, कर्माचा, योगाचा बोध करता येत नाही असं नाही, त्यांना नामाचाच बोध करायचा आहे, कारण ते कलियुगामध्ये श्रेष्ठ आहेत आणि कलियुगामध्ये उद्धरून जायचं साधन देखील नाम आहे. बरं महाराज, बोध या पदामध्ये नाम स्वीकारलं, मात्र उत्तरार्धामध्ये त्याचा परिणाम ज्ञानोबराय म्हणतात तो नुरोनिया ठेला, तो उरला नाही. नुरोनी या पदामध्ये अवयव आहे, न अधिक उरोनी इति नुरोनी. तो कशात उरला नाही महाराज? तर जीवदशेत उरला नाही. मग जीवदशा आली कशामुळे? अज्ञानामुळे आली. अज्ञानापासून भेदज्ञान, अनुकूल प्रतिकूल, रागद्वेष, धर्मधर्म, पाप पुण्य, सुख दुःख हे भोगण्याकरता शरीर. अज्ञानामुळे तुम्हाला ही जीवदशा प्राप्त झाली. मग अज्ञानाच्या नाशाकरता काय लागतं महाराज? मौलिक ज्ञानोबराय 18व्या अध्यायामध्ये म्हणतात वाचोनी ज्ञाने विनयके उपाय करीसी जितुके तिही गुंफीसी अधिकी रुखी, किंवा अविद्यानाशो हे स्थळ तेने मोक्षोपादान फळ. या दोहीसी केवळ साधन ज्ञान. अविद्येच्या नाशा करता, अज्ञान निवृत्ती करता केवळ आणि केवळ ज्ञान लागतं. मग महाराज बोध या पदात ज्ञान घ्यायचं की नाम घ्यायचं? हरिपाठ ग्रंथाचा विचार केला तर मौलिक ज्ञानोबरायांची ही जर ओवी आपण अभ्यासली, ज्ञान असाच अर्थ करावा लागतो. मग हरिपाठ ग्रंथ ज्ञान प्रधान आहे की नाम प्रधान आहे? विठ्ठल विठ्ठल. तर महाराज ज्ञानच लागतं जीवदशेच्या नाशा करता, अज्ञान निवृत्ती करता. परंतु मौलिक ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये नामाने जीवदशेचा नाश अशा पद्धतीने नामाचं महात्म्य पटवून दिलेलं आहे. कारण महाराज कलियुगाला डोळ्यासमोर ठेवून हरिपाठ ग्रंथ मांडला गेलेला आहे. काही मंडळी म्हणतील महाराज हे कशावरून? महाराज कलियुगामध्ये अधिकारी मिळणं दुर्मिळ आहे, अनअधिकाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. मग अनअधिकारी सर्वसामान्य जीवांना उद्धार करता साधन कोणतं सांगावं? महाराज ज्ञानोबराय हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्येच अधिकारी वर्णन करतात. असोनी संसारी जीवे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदशास्त्राचा पुरावा देतात. संसारामध्ये असो देखील म्हणजे नव्या तुकोबरायांचा अभंग पहा. संसारी असावे असोनी नसावे भजन करावे सत्यापुरते. सत्यापुरतं नाही सांगितलं, भजन करावे वेळोवेळा. कलियुगामध्ये भजन अखंड केलं पाहिजे, कारण ते उद्धाराचं साधन आहे. मग या नामाचा परिणाम किंवा त्याची फलश्रुती मौलिक ज्ञानोबराय हरिपाठामध्ये म्हणतात हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. पापाची निवृत्ती आहे, पुण्याची प्राप्ती आहे. अनंत जन्मोनी पुण्य होय. मग महाराज नामाने पापाची निवृत्ती, नामाने पुण्याची प्राप्ती का नामाने जीवदशेचा नाश? तर नामाने जीवदशेचाही नाश होतो असा बोध कोणी केला तर तो साधूंनी. विठ्ठल विठ्ठल. पटवून देण्याकरता मला अभ्यास चाललाय. 3-4 संगती माधून माझ्या मूळ विस्ताराकडे येतो. थोडंसं क्लिष्टता वाटेल, परंतु सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. नामाने जीवदशेचा नाश याच्याकरता सर्वांच्या परिचयाचं प्रमाण आहे.
इंद्रिये हात पाय कान हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जिनी तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. यातला जर अन्वय स्वीकारला मुख बोलाया वचन नासे जीवपण भवरोग, मुखाने जर वचन म्हणजे नाम घेतलं तर नासे जीवपण भवरोग. म्हणजे नामाने महाराज कशाची निवृत्ती, जीवदशेचा नाश याकरता आपण प्रमाण पाहिलं. किंवा सर्वांच्या परिचयाचं प्रमाण मुखी नाम हती मोक्ष. मोक्षाची व्याख्या वेदांतात असे सर्व दुःखन की निवृत्ती और परमानंद की प्राप्ती याला मोक्ष म्हणतात. परंतु अज्ञानासह सर्व दुःखन की निवृत्ती. मग महाराज अज्ञानाच्या नाशामध्ये त्याची कार्य असणारी जीवदशा राहील का, ते कशामुळे, मुखी नाम विठ्ठल विठ्ठल. म्हणजे नामाने जीवदशेच्या नाशाकरता पहिली संगती. दुसरी ज्ञानोबराय बोलतात तयाचे भिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सचिदानंद कान होवावे. महाराज साधू संतांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द तेच वेद आहेत आणि तेच शास्त्र आहे. वास्तविक वेद वेगळे शास्त्र वेगळं महाराज.
वेद भगवंताच्या श्वासातून प्रकट झालेले आहेत आणि श्वास साधू संतांकडे पाहायला मिळतो. परंतु माऊली ज्ञानोबराय जर बोलत असताना म्हणतात, तयाचे भिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. साधू संतांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द तेच वेद, तेच शास्त्र आहेत. मग महाराज, त्या साधूंच्या मुखातून बाहेर पडलेले नाम त्याचा बोध होऊ शकत नाही का? त्या बोधाने तो नुरोनिया ठेला. दुसरी संगती. तिसरी संगती महाराज, वेदांतामध्ये 2 प्रकारच्या ज्ञानाचं चिंतन आहे, परोक्ष अपरोक्ष ज्ञान. यामध्ये अपरोक्ष म्हणजे सच्चिदानंद रूप ब्रह्ममीचं, याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. कशाने प्राप्त होतं? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू गुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्याच्या बोधाने. मग महाराज, तो आता केवळ तत्वमसी वाक्याच्या बोधानेच उठेल का? तो उत्तम अधिकारी आहे. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होनी मोठी कवनैक जो. कानाची वचनाची भेट झाल्याबरोबर उठणार आहे. तर आता त्या बोधामध्ये तो न गुंतता, त्या बोधामध्ये तत्वमसी असो किंवा साधू भूमिकेतून विचार केला तर हरिनाम असो, तर नामरूपी बोधाने तो नुरोनिया ठेला. अशी तिसरी संगती आपल्याला अभ्यासता येईल. पटण्याकरता अगदीच क्लिष्ट व्हायला लागलं महाराज. चेहरे लक्षात येऊ लागले मला. विस्तार करत नाही, पुढे निघतो, अगदी सोपं बोलतो. पहा, आता आपण ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी अभ्यासतो. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी म्हणजे काय महाराज? ज्ञानोबरायांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द, त्याला आपण एक काव्यबद्ध केलं, त्याला आपण ज्ञानेश्वरी बोलतो. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द, त्याला आपण एक काव्यबद्ध केलं, त्याला आपण अभंग गाथा म्हणतो. काकाजी, एका व्यक्तिमत्वाने आमच्या गुरुजींना शंका केली. अभंग या पदाची व्याख्या सांगताना जे कधीच भंग पावणार नाहीत त्याला अभंग म्हणतात, अशी गुरुजींनी एकदा व्याख्या केली. एक कोणीतरी राजकीय व्यक्तिमत्व होतं, त्यांनी विचारणा केली, महाराज तुम्हीच सांगता, उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्म आणि मृत्यू ब्रह्मलोकापर्यंत असं तुम्ही सांगता, ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश हा ठरलेला आहे, आणि तुम्ही कसं सांगता मग अभंग कधीच भंग पावणार नाहीत? अशी त्यांनी शंका केली. आमच्या गुरुजींनी गोड उत्तर दिलं होतं, संत महात्म्यांकडून अभंगाची उत्पत्ती होत नसते, संतांच्या मुखातून अभंग प्रकट होतात, म्हणून अभंगाचा नाश नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रागटीकरणाला अत्यंत महत्व आहे. मग अभंग गाथा ज्ञानेश्वरी म्हणजे काय? संतांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द, त्याला आपण काव्यबद्ध केलं, त्याला आपण ग्रंथ असं संबोधतो. ते ग्रंथ काय करतात महाराज? ग्रंथीचं भेदन करतात. अहो, साधू संतांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द त्याला काव्यबद्ध केलं, ते ग्रंथीचं भेदन करतात. तद्वत साधूंच्या मुखातून पडलेलं हरिनाम ते जीवदशेचा नाश करणार ठरतं. बरं महाराज, मान्य करू आम्ही, साधू महात्म्यांच्या मुखातून बाहेर पडलेलं हरिनाम त्यामुळे आमच्या जीवदशेचा नाश, आम्ही इथपर्यंत मान्य करू. परंतु ते हरिनाम स्वीकारण्याकरता आम्ही साधूंकडे का जाऊ? सध्याच्या काळामध्ये हरिपाठाची पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत महाराज. आम्ही साधूंकडे जायची काय आवश्यकता आहे? आम्ही रस्त्यात उभारून देखील हरिपाठ करू. पटवून देण्याकरता उदाहरण घेतो. एक गृहस्थ होता आणि त्याला काही कामानिमित्त मुंबईला जावं लागलं. जात असताना तो रेल्वेचं तिकीट रिझर्वेशन करतो. आपलं काम आहे, दिवस जाईल, आणि म्हणून रात्रीचं उशिराचं रिटर्नचं रेल्वेचं तिकीट बुकिंग करतो. आता ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी फार गोड बोलायची, जीवनात येऊन एकदा तरी मुंबई पाहावी म्हणायची. त्यावेळेला एक वेगळं आकर्षण होतं, कारण तेवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. आता शक्य झालंय सर्व, आपण वन डे रिटर्न जाऊन येतो वंदे भारतने, तेवढी आपल्यावरती कृपा आहे. मला मुद्दा इतकाच सांगायचा आहे, तो मुंबईला एका कामानिमित्त गेलेला आहे. एका ऑफिसमध्ये जातो, काम आटोपण्याकरता गेलेला आहे. सकाळचे 2 ते 3 तास झालं, 10-11 वाजेपर्यंत त्याचं काम आटोपतं महाराज. काम आटोपल्यावर त्याला शंका पडू लागते, आपण तर रात्रीचं रेल्वेचं उशिराचं रिटर्नचं रेल्वेचं तिकीट बुकिंग केलंय, आता काय करावं? आपला तर दिवस वाया गेला. तो म्हणतो, अनोयशा आलोय मुंबईत, तर मुंबई फिरून घेऊ. आणि मुंबई फिरू लागला महाराज. एक स्पॉट म्हणजे एक ठिकाण तो फिरू लागला. तसंच समुद्र किनारी आलेला आहे. समुद्र किनारी आल्यानंतर महाराज एकटाच कोणत्या तरी विचारामधून शहरापासून बराचसा असा लांब येतो. आणि लांब आल्यानंतर थोडीशी त्याला जाणीव होऊ लागते की अरे बाबा, आपल्याला तहान लागलेली आहे, पाण्याची व्यवस्था कुठंतरी आहे का, म्हणून इकडे आसपास पाहू लागतो. आता शहरापासून बराच वेळ लांब आला असल्या कारणाने तिथं कसलीच पाण्याची व्यवस्था नव्हती. मला सांगा, पाणी नाही का हो तिथं? पाणी नाही का महाराज? समुद्र आहे, परंतु ते पाणी त्याला तृप्त करणार ठरतं का हो? नाही. परंतु समुद्रातलं तेच पाणी बाष्पीभवनाच्या माध्यमातून वरती जाईल
आणि वर्षामाच्या मेघाच्या रूपाने ज्या वेळेला खाली येईल त्यावेळेला त्या पाण्याला गोडी निर्माण करून ते त्याला तृप्त करणारं ठरतं. पाणी तेच आहे, परंतु वर गेल्यानंतर बाष्पीभवनाच्या माध्यमातून गेल्यानंतर वर्षामाच्या रूपाने खाली आल्यानंतर त्यावेळेला ते त्याला तृप्त करणारं ठरतं. तद्वत महाराज नाम तेच आहे, परंतु ते जर साधूंच्या मुखातून जर आपण स्वीकारलं तर आपल्या जीवदशेचा नाश करणारं ठरतं, स्वरूपाची गोडी निर्माण करणारं ठरतं. अशा त्या नामाचा बोध कोणी केला तर तो साधूंनी. विठ्ठल विठ्ठल काही मंडळी म्हणतील महाराज साधूंनी बोध केला आम्ही स्वीकारला, त्याचा परिणाम देखील तुम्ही सांगता तो नुरोनिय ठेल, परंतु साधू म्हणायचं कशाला? सध्याच्या प्रवाहामध्ये महाराज एवढं विचित्र वातावरण आहे, पांढरे वस्त्र काढले आणि भगवे वस्त्र परिधान केले की आपण त्यांना साधू अशी संज्ञा देतो. एवढीच व्याख्या मर्यादित नाही महाराज. सर्वांच्या परिचयाची जर व्याख्या आपण पाहिली, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेचे जनावा. बघा या प्रमाणाचा जर विचार आपण केला, महाराजांना इथं म्हणता आलं असतं तो साधू ओळखावा. महाराज काय म्हणतात? तोची साधू ओळखावा. चकार वापरतात. श्री पाणिनींच्या व्याकरण सूत्रानुसार या चकाराने अन्याची व्यावृत्ती असते. विठ्ठल विठ्ठल त्यांनाच साधू म्हणा. कोणाला? जे कारंजले गांजले. मग महाराज पुन्हा शंका निर्माण होते, महाराज रंजलेलं गांजलेलं म्हणायचं कोणाला? व्यवहारामधली रंजलेले गांजलेले पदाची व्याख्या भिन्न आहे, परमार्थिक दृष्ट्या भिन्न आहे. व्यवहारात आपण कोणाला रंजलेलं गांजलेलं म्हणतो? एखाद्यावर अनेक जन्माची नवे अनेक पिढ्यांची गरिबी असेल तर आपण म्हणतो महाराज गरिबीने फार रंजून गेलाय. आणि एकावर एक झाली की एक संकट येत असेल तर महाराज संकटाने फार गांजून गेलाय. म्हणजे रंजलेल्या गांजलेल्यांची आपली व्यावहारिक व्याख्या वेगळी आहे. परमार्थिक दृष्ट्या रंजलेलं गांजलेलं कोणाला म्हणावं याची व्याख्या मौली ज्ञानोबा प्रतिपादन करतात. तैसे विषय सुखे रंजे. जो विषय सुखामध्ये रममान होतो त्याला रंजलेलं म्हणा. माझ्याकडे लक्ष द्या. जो विषय सुखामध्ये रममान होतो, मग विषय सुखात कोण रममान होतो आणि कशाद्वारे आपण रममान होतो? तर पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. म्हणजे याचा जर आपण विचार केला महाराज, ज्यांचा इंद्रिय निग्रह नाही त्यांना रंजलेलं म्हणा, आणि ज्यांचा मनोनिग्रह नाही. शब्द थोडे अपरिचयाचे वाटत असतील, अगदी व्यावहारिक पद घेतो महाराज. ज्यांचा स्वतःच्या इंद्रियांवरती ताबा नाही त्यांना रंजलेलं म्हणा, आणि ज्यांचा स्वतःच्या मनावरती ताबा नाही त्यांना गांजलेलं म्हणा. विठ्ठल विठ्ठल महाराज ज्यांचा इंद्रियांवरती ताबा नाही आणि म्हणून इंद्रिय निग्रह झाला पाहिजे, इंद्रिय ताब्यात ठेवली पाहिजेत. कोणती इंद्रिय? पंच ज्ञानेंद्रिय. भगवद्गीता 15व्या अध्यायामध्ये निर्देश करते. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम घ्राणमेव च. पंच कर्मेंद्रिय वाक पाणीपात उपस्थायी गुद्ध, अशी 10 इंद्रियांचा निग्रह आहे महाराज. म्हणजे 10 इंद्रियांवरती ताबा ठेवता आला पाहिजे. आणि जो 10 इंद्रियांवरती ताबा ठेवतो त्यांनाच दशरथ म्हटलं जातं. बघा पटतं का? दशरथ या पदामध्ये 2 अवयव आहेत. दश अधिक रथ इति दशरथ. दश म्हणजे 10 आणि रथ म्हणजे आरूढ झालेला. जो 10 इंद्रियांवरती आरूढ झालेला आहे, 10 इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत त्यालाच दशरथ म्हणतात. आणि असं दशरथ झाल्याशिवाय प्रभू रामचंद्रांचा जन्म होत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून त्याच्यावर निग्रह ठेवता आला पाहिजे. प्रत्येकाचा विचार अगदी पटण्याकरता व्यावहारिक उदाहरण घेऊन पटवून देतो महाराज. श्रोत्र म्हणजे कानाचा निग्रह कसा करायचा, चक्षु म्हणजे डोळ्याचा निग्रह कसा करायचा, स्पर्श म्हणजे त्वचेचा निग्रह कसा करायचा, प्रत्येकाचा विचार मांडतो. श्रोत्र म्हणजे कानाचा निग्रह करण्याची सोपी पद्धत आहे. म्हणायला सोपी आहे, करायला कठीण आहे. श्रोत्र म्हणजे कानाचा निग्रह कसा करावा. कुणी कितीही स्तुती करू द्या किंवा कितीही आपली निंदा करू द्या, आपली वृत्ती ही समान ठेवणं हा कानाचा निग्रह करण्याची पद्धत. महाराज स्तुती निंदा म्हणजे कुणी महाराज कितीही तुम्हामांचा सन्मान करू द्या किंवा कुणी कितीही तुम्हामांचा अपमान करू द्या, आपली वृत्ती ही समान ठेवणं हा कानाचा निग्रह करण्याची पद्धत आहे. पटवून देतो याच्याकरता पूरक आधी उदाहरण. याला शास्त्रामध्ये मानशून्यता म्हटलं गेलेलं आहे. सिद्धांत लक्षात ठेवा. एक कोणीतरी एक संन्यासी साधू महात्मे परिक्रमण म्हणजे मार्गस्थ असतात.
परंतु काही संन्याशांचे प्रकार आहेत महाराज. विद्वत संन्यास, विविधिशा संन्यास. संन्याशांची ती पद्धत बदलली की राहण्याचा कालावधी देखील बदलतो शास्त्रानुसार. काहींना 3 महिन्यांचाच कालावधी एका ठिकाणी थांबण्याकरता आहे, काहींना 1 महिन्याचा आहे. मोठा विचार आहे, त्या विस्तारात मला जायचं नाही. एक संन्याशी साधू महात्मे मार्गस्थ आहेत. एका गावामध्ये ते मुक्कामार्गावर थांबलेले आहेत. गावामध्ये सगळीकडे चर्चा पसरते. महाराज आपल्या गावामध्ये एक साधू महात्मे आलेले आहेत वास्तव्याला. गावामध्ये दर्शनाकरता गर्दी पडू लागते. प्रत्येकाने यावं, साधू महात्म्यांजवळ दर्शन घ्यावं, काही हितगुज साधावे, निघून जावं. गावातील एक तरुण त्या साधू महात्म्यांजवळ येतो आणि महात्म्यांना, त्या साधूंना बोलू लागतो, महात्मे मला तुमच्यासारखंच साधू बनायचंय. सध्या यांचा कालावधी जास्त आहे. साधू बनायचंय म्हणतात. महात्मे म्हणतात ठीक आहे, एक प्रयोग करावा लागेल. तो म्हणतो सांगा. महात्म्यांना तो बोलू लागतो आणि महात्मे त्याला सांगतात आपल्या गावामध्ये स्मशानभूमी आहे का? तो म्हणतो आहे. त्या स्मशानभूमीमध्ये जर एखादा जर मृत झालेला असेल, तुला जेवढ्या येतात तेवढ्या त्याची निंदा अपशब्द वापरून ये. तो म्हणतो माझ्या आवडीचा विषय. शिवी देणं काही मंडळींचा आवडीचा विषय असतो महाराज. मुख उघडलं की शिवी बाहेर पडते. विशेषणच असतं जणू काही. जाऊ द्या, परखडता वाटेल. मला मुद्दा इतकाच पटवून द्यायचा आहे. तो म्हणतो माझ्या आवडीचा विषय. स्मशानभूमीमध्ये जातो. जो कुणी मृत झालेला आहे त्याला जेवढे अपशब्द येतं तेवढं देऊन येतो. एखादी डिक्शनरी तयार होईल महाराज, कारण एक शिवी रिपीट येत नाही काही मंडळींची. शिवी देतो, अपशब्द वापरतो, माघारी येतो. गुरु महात्म्यांना सांगतो, साधू महात्म्यांना सांगतो तुम्ही सांगितलेली पहिली क्रिया मी पूर्ण केली. महात्मे ठीक आहे म्हणतात. आता पुन्हा जा आणि तू त्याची स्तुती गुणगौरव करून ये. महाराज तो साधक, तो गृहस्थ पुन्हा स्मशानभूमीमध्ये गेलेला आहे. जो कुणी मृतक झालेला आहे त्याची स्तुती गुणगौरव तो करू लागतो. गुणगौरव करतो, पाठीमाग माघारी येतो आणि साधू महात्म्यांना सांगतो तुम्ही सांगितलेली दुसरीही क्रिया मी पूर्ण केली. महात्मे सांगतात ठीक आहे, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू ज्यावेळेला पहिली क्रिया पूर्ण करत होतास त्यावेळेला तरी त्याच्यामध्ये काही फरक पडत होतास का? म्हणजे ज्यावेळेला तू त्याला अपशब्द वापरत होतास त्यावेळेला त्याच्यामध्ये काही फरक पडत होता का? तो म्हणतो काहीच फरक नाही महाराज. बरं, ज्यावेळेला तो दुसरी क्रिया पूर्ण करण्याकरता गेला, म्हणजे त्याची स्तुती करण्याकरता, गुणगौरव करण्याकरता गेला, त्यावेळेला तरी त्याच्यामध्ये काही फरक पडला का? तो म्हणतो काहीच फरक नाही. महात्मे बोलतात स्तुती केली, निंदा केली, मान केला, सन्मान केला, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही. ही स्थिती तुला जेव्हा येईल साधू बनायची गरज नसेल, तू साधूच असशील. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे जर विचार आपण केला तर याला कारण काय? कानाचा निग्रह करण्याची पद्धत. महाराज शांती ब्रह्मनाथ महाराज याकरता गोड बोलतात. बरं, चिरंजीव पदामध्ये आम्हा सर्व साधकांकरता नाथांचे अनेक उपकार आहेत. चिरंजीव पद आम्हांकरताच लिहिलेले आहे. नाथ महाराज गोड बोलतात, थोडीशी परखडता वाटेल परंतु पटण्याकरता सोपं आहे. मला कानाचा निग्रह पटवून द्यायचा आहे. नाथ महाराज म्हणतात म्हणती हरीचा अवतार आम्हा लागी झालं स्थिर. महाराज आम्ही एखादं आता हे कीर्तन वगैरे झालं, काही मंडळी येऊन आम्हाला रिस्पॉन्स म्हणजे आम्हाला नंतर प्रतिक्रिया देतात, महाराज काय कीर्तन केलं, काय कीर्तन केलं, अगदी असं कीर्तनच ऐकलं नाही. याच्या पुढे जाऊन समाज आमचं कौतुक करतो, महाराज तुमचा अवतार आमच्यासाठीच झालेला आहे. मी बोलत नाही. नाथ महाराज म्हणतात म्हणते हरीचा अवतार आम्हा लागे झालं स्थिर. समाज आमचं एवढं कौतुक करू लागतो. महाराज आम्ही असतो साधक दशीत, परंतु समाज आमच्या करता अवतार हे पद वापरल्यानंतर आम्हालाही वाटतं आम्ही सिद्ध पुरुष झालो. असतो कोण? आम्ही साधक असतो, परंतु कानाचा निग्रह नसल्यामुळे आम्ही सिद्ध दशेला गेल्यासारखं वाटू लागतं आणि म्हणून साधक दशेतून आम्ही जीव दशेला येतो. जायला पाहिजे साधक दशेतून सिद्ध दशेला, परंतु श्रोत्र इंद्रियाचा म्हणजे कानाचा निग्रह नसल्यामुळे कोणी गुणगौरव केला की आम्हालाही वाटू लागतं सिद्ध पुरुष. वाटू लागले की साधनाच थांबते आणि साधना थांबली की साधक दशेतून आम्ही जीव दशेला येतो. याला कारण कानाचा निग्रह नाही. मग निग्रह करण्याची सोपी पद्धत महाराज म्हणतात तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. भगवंताचे गुण ऐकण्याची सवय या कानाला लावावी. आपल्या कानाला काय ऐकण्याची सवय असते पटवून देऊ का? घरात जर एखादी गृहिणी स्वयंपाक करत असेल आणि दुसऱ्या गल्लीतला भांडणाचा फक्त एक शब्द कानावर आल्यानंतर आपण स्वयंपाक सोडून पूजेला लागतो का? याला कानाचा निग्रह म्हणायचा. प्रापंचिक गोष्टी ऐकू नये महाराज.
तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. भगवंताला म्हणजे आपल्या कानाला सतत त्या भगवंताचा गुणानुवाद श्रवण करण्याची सवय लावावी. हा कानाचा निग्रह श्रोत्रेंद्रिय ताब्यात ठेवण्याची पद्धत महाराज बोलतात. चक्षु म्हणजे डोळे. डोळ्याचा निग्रह कसा करायचा महाराज? पंच ज्ञानेंद्रिय यामध्ये सर्वात बलवान इंद्रिय म्हणजे डोळा आहे. सायन्स असं सांगतं काकाजी, आपल्याकडे 100% ज्ञान या ज्ञानेंद्रियांनी होतं, त्यामध्ये 81% ज्ञान केवळ डोळ्यांनी होतं. उरलेले 19% 4 इंद्रिय आहेत. किती बलवान असेल डोळा महाराज? या पृथ्वी तलावर भगवंताने 4 प्रकारची योनी निर्माण केली, जारद, उद्भिज, स्वेदज आणि अंडज. सायन्सने त्याला 3 प्रकारामध्ये विभागलं, जलचर, भूचर आणि खेचर. वाङ्मयामध्ये 84 लक्ष प्रकार मांडलेले. कुणी किती का प्रकार माने ना, फक्त काय पाहावं हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? काय पाहावं हे ठरवण्याचा अधिकार कधी गाढव महाराज टीव्हीवरती कीर्तन सत्संग ऐकताना पाहायला मिळतो का? याचा अर्थ जे ऐकत नाहीत त्यांना मला गाढव म्हणायचं नाही. पाहणं हा गुण फक्त केवळ मनुष्य इंद्रिय, तुम्हालाच ठरवता येतं महाराज काय पाहावं. म्हणजे यामध्ये डोळ्याचा निग्रह कसा करावा? डोळे बंद ठेवून निग्रह करणं, उघडे डोळे ठेवून निग्रह करणं, असे 2 विकल्प करता येतील. एखादा डोळे बंद करून विषयाचं ध्यान करत असतील तर त्याला निग्रह नाही म्हणता येत बरं. पण डोळ्याचा निग्रह करायचा झाला तर याची सोपी पद्धत महाराज प्रतिपादन करतात. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे सदा माझे डोळे किंवा पाडभेद असेल, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पते सोयरिया, किंवा डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. परंतु आपल्याला विठोबाचं नाही दिसत, मात्र टीव्हीचं मुख दिसतं. डोळ्याचा महाराज माफी मागून बोलतो, माझा अधिकार नाही. टीव्हीवर काही चॅनल असेल की आपल्या हिंदू संस्कृतीला धक्का लावण्याकरता ते टीव्हीच्या माध्यमातून संस्कार करतात, म्हणून काय पाहावं हेही ठरवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल महाराज एवढे विचित्र संस्कार करतात आणि आपली मंडळी महाराज ते दृश्य पाहून घरात भांडण करतात.
असं नाही केलं पाहिजे. आपली संस्कृती हिंदू संस्कृती आहे, याला अनुसरून नवे नवे आत्ताच्या काळात टीव्हीच नसावा. थोडं पुढे जाऊन सांगतो काका, ज्येष्ठ कीर्तनकारांनी एक वाक्य सांगितलं होतं. टीव्हीचा फुल फॉर्म सांगितलं होता. टी म्हणजे ताबडतोब, व्ही म्हणजे वाटोळ. विठ्ठल विठ्ठल. काय पावे ठरवता आलं पाहिजे महाराज. डोळे तुम्ही घ्या रे सुख. महाराज शाश्वत असलेला तो परमात्मा आहे. निरंतर तुम्हा मनात ते सुख प्रदान करणारा, आनंद देणारा तो परमात्मा, त्याला पाहण्याची सवय लावावी. म्हणून डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. म्हणजे नेत्र इंद्रियाचा, डोळ्याचा निग्रह करण्याची पद्धत आहे. स्पर्श म्हणजे त्वचेचा निग्रह. महाराज आता इथं बसलेला ना, त्वचेचा निग्रह कसा सांगावा का, आपण मखमली मॅटवर बसलेलो आहे. काकाजींनी एवढी सोय केली आहे, थोडाही दगड लागला नाही पाहिजे खाली. का महाराज? स्पर्श. वास्तविक वारकऱ्यांना सांगायची गरज नाही, कारण स्पर्शाबाबत महाराज वारकरी प्रदक्षिणेवर कधीच चप्पल घालत नाही, तो निष्ठावंत वारकरी. परंतु आत्ताच्या काळात चप्पल घालून प्रदक्षिणा करताना काही मंडळी दिसू लागली. याचा निग्रह करायचा वारकऱ्यांना सांगायची आवश्यकता नाही. याला कारण घरीमध्ये एसीत जरी झोपला ना वारकरी असेल, तरी वारीच्या काळात चिखलातही झोपतो. म्हणजे स्पर्शाचा निग्रह आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. कितीही प्रतिकूलता असू द्या, अनुकूलता असू द्या, आपली वृत्ती समान ठेवते. हीच वारी शिकवते महाराज. मी नेहमी बोलतो काकाजी, आत्ताच्या काळात आमच्या गुरुजींनाच एका राजकीय व्यक्तिमत्वाने एक काहीतरी मुळी टाकण्याचा कार्यक्रम होता आणि तिथं वाक्य प्रतिपादन केलं. हे महाराज, ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये 20-20 दिवस खर्च करायची काय आवश्यकता आहे? ते 20 दिवस जर आम्ही आमच्या कामधंद्याला दिले तर राष्ट्राचा विकास होईल. हे एसीत बसून नाही कळत महाराज. त्यासाठी वारीत यावं लागतं. गुरु महात्मे आमचे गुरुजींनी त्यांना उत्तर दिलं, वारीत हे 20 दिवस का खर्च करायचे? 365 दिवसातले 20 दिवस हे वारीत खर्च केल्यानंतर उरलेले 345 दिवस कसे जगायचे हे 20 दिवसातच शिकवलं जातं. त्यामुळे स्पर्श विषयाचा वारकऱ्यांना तसं सांगायची आवश्यकता नाही, मला मुद्दा पटवून द्यायचा म्हणून बोललो. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम. म्हणजे आता जिभेचा निग्रह कसा करावा? आता एवढी जर अन्नदानाची सोय केली असेल तर आता काय निग्रह करावा? आम्हाला सांगायचा अधिकार नाही, कारण आम्हीच खाऊन उभारलेलो असतो. आणि महाराज गंध म्हणजे नाकाचा निग्रह कसा करायचा? अशी पंच ज्ञानेंद्रिय आहेत. तद्वत पंच कर्मेंद्रिय देखील आहेत. वाक, पाणीपाद, उपस्थानी, गुद्ध. या 10 इंद्रियांचा निग्रह करता येतो. आणि परंतु ज्यांना 10 इंद्रियांवरती ताबा नाही, कोणत्याही पद्धतीचा निग्रह नाही, त्याला रंजलेलं म्हणा पहिलं पद. आणि गांजलेल्या करता आपण मनावरती देखील ताबा ठेवला पाहिजे महाराज. कारण मन कसं आहे? चंचलम हि मन कृष्णा प्रमाथे बलभद्रुडम तस्यहम निग्रहम वंदे वायोरेव सुदुष्करम. महाराज अर्जुनासारख्याने कबुली दिली, प्रमाथी बलवद्रुडम. ते चंचल असलेलं ते मन किती चंचल आहे. सुभाषितकार 10 चंचल गोष्टी सांगतात. मनो मधु करो मेघो मानिनी मधुनो मरुतो मा मधो मरकटो मत्सो मकरादश चंचल. त्यामध्ये देखील सर्वाधिक चंचल मन आहे. मला वाटतं मी गतवर्षी चिंतन हे मांडलं असेल तरी देखील नवीन श्रोत्यांकरता मांडतो. एका ठिकाणी आणखीन एका ठिकाणी सुभाषितकार म्हणतात मरकटस्य सुरापानम. हाच भाव एका महात्म्याने शांतिब्रह्मनाथ महाराज व्यक्त करतात. मरकट रूपे चंचल मन त्यासी असत संग मदिरापान काम वृश्चिके दंशिले जान मग वर्तन यद्वा तद्वा. मन कितीला चंचल याच्याबाबत उदाहरण देतात. मरकट रूपे. मरकट माहिती आहे का इकडं? मरकट म्हणजे काय? माकड. माहिती आहे का इकडं? माहिती नसेल तर केवळ आरसा पाहायचा. पहा, माकड पूर्वेचाच चंचल आहे. त्यामध्ये त्याला एखाद्याने असत संग मदिरापान. मदिरा म्हणजे मद्यपेय. एवढाच शब्द या गादीवर घ्यावा, दुसरा शब्द अधिकार नाही महाराज या गादीवर घेण्याचा. माकड पूर्वीचाच चंचल आहे, त्यामध्ये त्याला एखाद्याने मदिरा पाजली, मद्यपेय पाजलं, किती चंचल होईल. त्यामध्ये त्याला एका विंचवाने दंश करावा. काम वृश्चिके दंशिले जान. माकड पूर्वीचाच चंचल, त्यामध्ये त्याला एखाद्याने मद्यपेय पाजलं आणि त्यामध्ये त्याला एखाद्या विंचवाने दंश करावा, तो किती चंचल होईल माकड. त्याही पेक्षा मन चंचल आहे. विठ्ठल विठ्ठल. अगदी व्यावहारिक बोलायचं झालं तर आपण इथं बसून दिल्लीतला विचार करतो. मन किती चंचल आहे. चालू कीर्तनात बाहेर चप्पल तर व्यवस्थित राहील का? घरी गॅसवर दूध ठेवलेलं आहे, काय करावं? बरं कुलूप लावलेली चावी कुठं ठेवली आहे? हे कुठं बसून कीर्तनात. एवढं मन चंचल आहे महाराज.
मनाचा निग्रह करता आला पाहिजे, मन ताब्यात ठेवता आलं पाहिजे. मग ते ताब्यात कसं ठेवावं याचा विचार जर आपण पाहिला तर महाराज वर्णन करतात. आता कोठे दावे मन, आता कोठे दावे देखलिया किंवा देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. महाराज आता कोठे धावे मन या प्रमाणाला आत्ताची चाल गायल्याशिवाय आपल्या वारकऱ्यांचं पोट नाही भरत. परंतु तो वारकरी वारीत चालणारा पाहिजे आणि या आनंदाकरता तो वारी असते. महाराज एक ज्येष्ठ कीर्तनकार ब्रह्मलीन वैकुंठवासी भोसरीकर माऊलींचं एक वाक्य होतं. महाराज या चालीचा आनंद घेण्याकरता ज्ञानोबारांच्या सोहळ्यात यावं लागतं, परंतु सोहळ्यात येऊन दिंडीत चालावं लागतं हेही तितकंच खरं आहे. त्यांनी भोसरीकर माऊलींचं वाक्य असं होतं, म्हणजे एखादा गृहस्थ आता ज्ञानोबाराय तुकोबाऱ्यांना देखील त्यावेळेला देखील माहिती असावं की बरीच मंडळी ज्ञानोबाराय तुकोबाऱ्यांचा सोहळा, सोहळ्यातील दिंडीतलं भजन सोडून 5-5, 10-10 किलोमीटर पुढं चालतात. म्हणून संतांनी त्यांच्याकरता प्रमाण खर्चिक घातलेलं आहे. पापाचे कळप पळती पुढे असोच मला मुद्दा इतकाच पटवून द्यायचा आहे. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. महाराज मनाचा निग्रह म्हणजे त्या मनाला भगवंताचं चरण, भगवंताचा गुणानुवाद पाहण्याची सवय लावावी. मन निग्रह नवे नवे मन ताब्यामध्ये राहतं म्हणजे, परंतु ज्याचा मनावरती ताबा नाही त्यांना गांजलेलं म्हणा, ज्याचा इंद्रियांवरती ताबा नाही त्यांना रंजलेलं म्हणा. आणि अशा दीनजनांना जे जवळ करतात तोची म्हणी जो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. अशा ज्या दीनजनांना जे जवळ करतात, ज्यांचा कोणत्याही इंद्रियांवर ताबा नाही, मनांवर ताबा नाही, अशी जे सर्वसामान्य जीव आहेत, दीनजन आहेत, त्यांना जे आपलंस करतात तोची साधू ओळखावा. त्यांना साधू म्हणा असं जे महाराज म्हणतात. म्हणजे साधू कोणाला म्हणावे याची आपली व्याख्या चालू आहे. आणि त्याच भूमिकेतून ज्ञानोबराय साधू, बरोबर हे साधूंचं लक्षण आहे का? साधूंचं महाराज दया आहे, साधूंचं लक्षण आहे हे महाराज. कारण सर्वभूते दया साधू म्हणावे ऐसिया. आणि म्हणून तो महामान करता साधू पद ज्ञानोबराय वापरतात. बरं साधू कोणाला म्हणावं? बघा अशा ज्या रंजलेल्या गाजलेल्यांना कर्म सांगून चालणार आहे का?
उपासना सांगून चालणार आहे, योग ध्यान चालणार आहे? अहो अनाधिकाऱ्यांना साधना कोणती सांगावी? नाथ महाराज याच्या पुढे जाऊन बोलतात, अहो अनाधिकारी सोडून द्या, नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. कितीही दुराचारी असू द्या, भगवंताचं नाव जर मुखाला तर तो पवित्र होतो, असं नाथ महाराज बोलतात. श्रीमद भागवत महापुराणामध्ये याच्याकरता अजामेळाचे चरित्र सर्वांना ज्ञात आहे. महाराज अजामेळा दररोजच्या प्रमाणे यंत्र म्हणजे यज्ञा करता लागणारी सामुग्री आणण्याकरता, पूजेकरता लागणारी काही फुलं वगैरे आणण्याकरता अरण्यामध्ये निघालेले. परंतु दररोज ज्या मार्गाने जायचे तो मार्ग न अवलंबता दुसऱ्या मार्गाने जातात. तिथं गेल्यानंतर रस्त्यावर एक उन्मत्त असलेली स्त्री दिसते, एक उन्मत्त असलेला पुरुष, दोघंही मद्य प्यायलेले, दोघांच्याही अंगावर कोणत्याही पद्धतीचे वस्त्र नाहीत आणि त्यांचा पशुधर्म रस्त्यात चाललेला अजामेळ्याच्या दृष्टीत दिसतो. महाराज खाली मान घालतात, घरी परततात. घरी आल्यानंतर क्षणभर घडलेलं ते दर्शन महाराज अजामेळ्याला स्थिर बसू देत नाही. अजामेळ्याने वेदसेवेचा त्याग केला, माता पित्यांच्या सेवेचा त्याग करतात. सगळं काही त्यागून महाराज त्या वेश्येच्या संगतीमध्ये जाऊन राहतात. 80व्या वयापर्यंत तिच्यासोबत भोग भोगतात आणि त्या वेश्येपासून अजामेळ्यांना 10 संतती होतात. 10वी संतती आहे, तिचं नामकरण करण्याच्या आधीच्या दिवशी काही महात्मे त्या मार्गावरून मार्गस्थ होत असतात. वाटचाल चालू आहे. आता महात्म्यांना थांबायचं असतं म्हणून अजामेळ्याच्या घरी वास्तव्याला थांबलेले आणि ते शेवटचा मुलगा आहे, त्याचं नामकरण करायचंय म्हणून ती स्त्री महाराज महात्म्यांना विचारणा करते की याचं नाव काय ठेवावं. महात्मे सांगतात नारायण ठेवा. नारायण नाव करतात. आता शेवटच्या काळातला मुलगा म्हणून अजामेळ्याचा अत्यंत प्रीतीचा होता, आवडीचा मुलगा म्हणून कोणतंही काम आवडलं किंवा लागलं की लगेच नारायण काय करतोय, नारायण कुठं गेला, जेवला का नारायण, असं करत करत अजामेळ्याच्या वाणीला महाराज नारायण नामचिंतन होऊ लागलं. एवढा हा दुराचार महाराज त्या वेश्येच्या उदरनिर्वाह करता नाही ते दुराचार तो अजामेळा करतो. आणि एवढा दुराचारी असल्या कारणाने शेवटी यमाने त्याच्यावर पाश टाकलेले, परंतु यातना सहन न झाल्या कारणाने जोरात नारायण असा हाक मारतो आणि विष्णुदूत महाराज अजामेळ्याला नेण्याकरता आलेले. आता इकडे यमदूतही आलेले आणि विष्णुदूतही आलेले. दोघही बोलू लागतात, हे आमचं गिरायक आहे. सध्या गिरायक करून फार भांडण आहे. विष्णुदूत बोलू लागतात, हे आमचं गिरायक आहे. यमदूत बोलू लागतात, अहो आयुष्यभर यांनी दुराचार केला, आत्ता जिथं प्राण सोडतोय तो देखील एका वेश्येचं घर आहे आणि हे तुमचं गिरायक कसं काय. विष्णुदूत म्हणतात, त्यांनी काही का केलेलं असताना आत्ता आमच्या मालकाचं नाव घेतलंय. असं बोलल्याबरोबर यमदूत म्हणू लागतात, अहो तुमच्या मालकाचं कसं काय नाव, ते तर त्याच्या मुलाच्या निमित्ताने घेतलंय. मुलाच्या का निमित्ताने घेणं होईना, परंतु ते आमच्या मालकाचं नाव आहे असं विष्णुदूत बोलतात. यमदूत बोलू लागतात, अहो ते तुमच्या मालकाचं नाव कुठं, ते तर त्याच्या मुलाचं नाव आहे. विष्णुदूत बोलतात, मुलाचा जन्म होण्यापूर्वी नारायण नाव जगतात होतं की नव्हतं. जन्म होण्यापूर्वी जर नारायण नाव जगतात होतं तर ते मुलाचं कसं झालं, ते आमच्या मालकाचं म्हणून हे गिरायक आमचं. यमदूतांचा नाईलाज होतो. विष्णुदूत अजामेळ्याला घेऊन जातात. यमदूत घडलेला वृत्तांत सगळा काही यमधर्माला जाऊन सांगतात आणि म्हणतात, आमचा नाईलाज झाला. अशा पद्धतीने विष्णुदूतांनी सांगितलं, त्यांनी आमच्या मालकाचं नाव घेतलेलं आहे. त्यावेळेला यमधर्म बोलू लागतात, जे घडलं ते योग्य झालं, कारण त्याची जागा आपल्याकडे नाही. विठ्ठल विठ्ठल. याला कारण महाराज आयुष्यभर दुराचार केला, मात्र अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशया. अंत समयाला भगवंताचं नाव घेतलं तर तो विष्णुदूत त्यांना न्यायला गाले. एवढं नाव पवित्र आहे महाराज, कितीही दुराचारी असला. याच्याकरता भगवद्गीता आणखीन एका ठिकाणी पुरावा देते, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भग साधुरेव समंतव्यम सम्यक व्यवस्थितो हि सहा. साधूपणावर येण्याकरता महाराज म्हणतात, कितीही दुराचारी असला आणि त्याने जर नामचिंतन केलं तर तो साधूपणावर येतो. मग मला सांगा, साधूपणावर येण्याकरता नामाने जे साधूपणावर आले ते साधू तुम्हाला नाम सांगतील का ज्ञान सांगतील? बघा, माझा पूर्वपक्ष पहिल्यापासून एकच चालू आहे. साधूपणावर जाण्याकरता महाराज म्हणतात माम अनन्य. मग ती अनन्यता हरिमुखे म्हणाय. मुखाने जर नामचिंतन करून जर साधूपणावर गेलेले साधू तुम्हाला नाम सांगतील का ज्ञान सांगतील?
पटण्याकरता लौकिक बोलतो. पहा, आता आपण पंढरपूरला आळंदीवरून निघालेलो आहे. आळंदीला आता जाणारी सगळीच मंडळी आहात. आळंदीवरून पंढरपूरला येत असताना 2 मार्ग आहेत महाराज. एक आपला पालखी मार्ग आहे आणि दुसरा सोलापूर पुणे हायवे. आता आपण पंढरपूरला आळंदीवरून निघालो, आणखी आपल्या पालखी मार्गाचं काम चालू आहे आणि आपला वेळ वाचावा आणि सुखकर प्रवास व्हावा म्हणून आपण कुठला मार्ग निवडतो महाराज? एक्सप्रेसवे, म्हणजे सोलापूर पुणे हायवे निवडतो. एखादा गृहस्थ महाराज किंवा मी आळंदीवरून पंढरपूरला एक्सप्रेसवेने पोहोचलो आणि आळंदीतल्या एका महाराजांचा मला दुसऱ्या दिवशी फोन आला, महाराज कुठे आहात? मी म्हटलं पंढरपुरात आहे. ते बोलतात, महाराज काल तर आळंदीत होता. नाही, आज काल रात्रीलाच मी निघालो आणि पंढरपूरला पोहोचलो. बरं, कोणत्या मार्गाने गेला? मी त्यांना कोणता मार्ग सांगेलो? कोणता मार्ग सांगेल? मी ज्या मार्गाने आलो तोच मार्ग सांगेल की दुसरा मार्ग सांगेल? मी ज्या मार्गाने आलो तोच मार्ग सांगेल, कारण तो वेळ वाचवणार आहे, सुखकर प्रवास करणार आहे. तद्वत साधू जर साधूपणावर येण्याकरता नामाने येत असतील तर ते साधू तुम्हाला नाम सांगतील की ज्ञान सांगतील? विठ्ठल विठ्ठल. महाराज, नामाचा बोध करणारे ते साधू, नवे नवे साधू या पदाचाच आपण नेहमी अर्थ पाहतो. षडविकारांना धुणारे साधू. षडविकारांना, मग महाराज षडविकारामध्ये कामाला नाम धुवू शकतं, कोणत्या याचा प्रत्येक विचार करता येईल, कर्म ज्ञान याच्याकरता अधिकार पाहिजे. आणि हे तर रंजलेले गांजलेलो आहोत आपण, मनावर इंद्रियांवर ताबा नाही, मग आपल्याला ज्ञानाने कसं आपण भगवंतापर्यंत पोहोचणार आहे? म्हणून षडविकारांना देखील धुण्याकरता नामाचा बोध करणारे साधू. काही मंडळी म्हणतील, महाराज नामाने विकारांवरती विजय मिळवता येतो का? आता रामलल्लांचं आगमन झाले म्हणून रामचरित्रातलं आपल्याला सर्वांच्या परिचयाचं प्रमाण देतो. प्रभू रामचंद्रांच्या जीवनचरित्रामध्ये आपण सर्वजण आता रामकथा श्रवण करताय पूज्य श्री महाराजांकडून. आपण श्रवणही केलं असेल तरीही मानतो. पहा, रावणामध्ये प्रभू रामचंद्रात युद्ध चालू आहे. आपला सिद्धांत काय आहे? नामाने विकारांवर विजय मिळवता येतो. रावणामध्ये प्रभू रामचंद्रात युद्ध चालू आहे. रावणाचे एक एक बलशाली योद्धे मारले जाऊ लागतात. बलशाली योद्धे मारले जाऊ लागल्यानंतर रावण काय करतो? आपला जो बंधू आहे कुंभकर्ण त्याला उठवतो. आता कुंभकर्णाची झोप सर्वांना ज्ञात आहे. 6 महिने खाणं, 6 महिने त्यांचे वंशज आज सगळ्यात आपल्याला पाहायला मिळतात. केवळ खाणं आणि केवळ झोपणं, कुठल्याही देशाबद्दलच्या कर्तव्याबद्दल नाही, धर्माबद्दलच्या कर्तव्य. ती कुंभकर्णाचीच वंशज की महाराज. जाऊ द्या, परखडता वाटेल, माझ्या काही तेवढी अधिकार नाही. मला पटवून एकच द्यायचंय. कुंभकर्णाला उठवतात. कुंभकर्ण उठतो आणि रावणाला बोलू लागतो, दादा मला कशा करता उठवलं? रावण बोलू लागतो की प्रभू रामचंद्रन आपल्यात युद्ध चालू आहे. कुंभकर्ण म्हणतो, ठीक आहे, कशा करता युद्ध चालू आहे? रावण बोलू लागतो, सीतेला मला प्राप्त करायच्या उद्देशाने मी सीतेला घेऊन आलेलो आहे, परंतु सीता काही मला आणखी प्राप्त झाली नाही आणि तिला माघारी मिळवायच्या उद्देशाने रामामध्ये आपल्यात युद्ध चालू आहे. आपले एक बलशाली योद्धे मारले गेलेले. कुंभकर्ण बोलू लागतो की दादा तू एक प्रकारचा मायावी आहे. लक्ष द्या, कुंभकर्ण बोलू लागतो की रावणा दादा तू एक प्रकारचा मायावी आहे. तुला जर सीतेला प्राप्त करायचं असेल तर तू कोणतंही रूप धारण करू शकतो, तुझ्याकडे ती शक्ती आहे. आणि सीतेला जर प्राप्त करायचं असेल तर ती सीतेजवळ रामरूप धारण करून जा, सहजच तुला ती प्राप्त होईल. त्यावेळेला रावणाने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. रावण बोलू लागतो की कुंभकर्णा मी आतापर्यंत हा प्रयोग केला नसेल कशावरून? ज्यावेळेला सीतेला प्राप्त करायच्या उद्देशाने मी रामरूप धारण केलं, रामरूप धारण करताच माझ्यातला काम निघून गेला. महाराज जर रामरूप धारण केल्यावर काम निवृत्ती आहे तर नामचिंतन केल्यावर होणार नाही का? विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून विकारांना धुणारे नामचिंतनाने ते साधू. नवे नवे स्थूल देहाचे देखील 6 विकार आहेत. असतते, वर्धते, जायते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यती. याच्याही पलीकडे नेणारे साधू आहेत. आणि महाराज या साधूपणावर आणण्याकरता मौली ज्ञानोबारांनी पहिल्यांदा तुम्हाला सावध करून त्या मार्गावर आणलेलं आहे. हरिपाठातला 5वा अभंग जर आपण अभ्यासला तर ज्ञानोबाराय सावध करतात. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाचे उपाधी दंभ धर्म. महाराज योग याग विधी हे दंभ निर्माण करणार आहेत. मग दंभ जर निर्माण झाला तर आपलं हित होत नाही. हित भावे तरी दंभ दुरी ठेवा,
हित करायचं असेल तर दंभ दूर केला पाहिजे आणि त्या दंभातून जर बाजूला निघायचं असेल तर ज्ञानोबराय 5व्या अभंगाच्या अंतिमच्या चरणामध्ये बोलतात, ज्ञानदेवा सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरणोपाय. साधूंच्या संगतीशिवाय पर्याय नाही. म्हणजे सुरुवातीला ज्ञानोबराय त्या मार्गावर आणतात साधूंच्या, आणि एकदा का त्या साधूंच्या संगतीमध्ये गेलो तर साधू महात्म्याने तो बोध केला आणि त्याचा परिणाम ज्ञानोबराय बोलू लागले. साधू बोध झाला तो नुरुनी याठेला. बोला साधू बोध झाला तो नुरुनी याठेला.
झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव हरे मुखे मना पुण्याची गणना कोण करे. श्रोते मंडळी सर्व आनंद घेतात, परंतु आमच्या टाळकरी फडावरची सर्व मंडळी आहेत. फडावरच्या मंडळींना ठाई झाल्याशिवाय पोट भरत नाही. टाळकऱ्यांचा आनंद म्हणून मला काही फार येतं गायन म्हणून गायलो नाही. ही सगळी ज्येष्ठ मंडळी यांच्या समोरच चेक केलं जातं महाराज बरोबर काही चुकीचं काही ते पाहण्याकरता गायलो. विठ्ठल विठ्ठल सदुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. ज्ञानोबराय आता आपण साधू पदावर चिंतन केलं, बोध या पदाचंही चिंतन केलं, ठाईच मुराला या पदाचं चिंतन करू लागलो तर ठाईच हे इथलं पद महाराज अधिष्ठान वाचक आहे. मग इथं अधिष्ठान ब्रह्म घ्यायचं की हरी घ्यायचं? महाराज या सृष्टीचं अधिष्ठान ब्रह्म आहे, जीवाचं अधिष्ठान ब्रह्म आहे, जीवाच्या उपाधीचं अधिष्ठान ब्रह्म आहे, या सर्वांचं म्हणजे समष्टी विष्णू सर्वांचं अधिष्ठान ब्रह्म आहे. परंतु हरिपाठ ग्रंथामध्ये अधिष्ठान हे ब्रह्म घ्यायचं की हरी घ्यायचं? सगुणवाचक हरी घ्यायचं का निर्गुणवाचक? काही मंडळी म्हणतील महाराज तुम्ही फक्त शब्द बदलताय. मग हरी चेतनाच्या ठिकाणी हा मुराला का हरी नामाच्या ठिकाणी हा मुराला? विठ्ठल याकरता ज्ञानोबराय दृष्टांत देतात, कारण ज्ञानोबरायांचीच कृपा आहे महाराज. कठीणातले कठीण सिद्धांत ज्ञानोबरायांनी इतके सोपे केलेले आहेत. पहा, जीवनमुक्ताचं एक लक्षण पटवून देण्याकरता तुकोबरायांची जर भाषा आपण पाहिली, बीज भाजोनी केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही. आता बीज भाजून लाही करणं हा शेतकऱ्याचा दृष्टांत आहे, परंतु जीवनमुक्ताचं लक्षण परमार्थातील उच्चतम अवस्था तुकोबराय पटवून देतात, आम्हा जन्म मरण नाही. आणखी दुसरा दृष्टांत देतात, साखरेचा नोहे ऊस. ऊसाची साखर होते का साखरेचा ऊस होतो? तुमच्याकडे कशी पद्धत आहे? भाग बदलली की पद्धत बदलते म्हणून विचारलं. साखरेचा नोहे ऊस तद्वत तुकोबराय म्हणतात, आम्हा कैचा गर्भवास. आता आम्हाला गर्भवास नाही, कारण ज्या पद्धतीने ऊसाची साखर बनते मात्र साखरेचा ऊस नाही, तद्वत आम्हाला जन्म मरण नाही. अशा पद्धतीने जीवनमुक्ताचं लक्षण पटवून देण्याकरता तुकोबराय आधी संत महात्मे तुम्हाला व्यावहारिक दृष्टांत देतात. हे संतांचे उपकार आहेत. विठ्ठल तद्वत तुकोबराय ज्ञानोबराय देखील दृष्टांत देतात. कापुराची वाती उजळली ज्योती असा पाठ आहे बर. कापुराची वाती उजळल्या ठाईच समाप्ते असं पाठ नाही महाराज. कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ते झाली जैसे. उत्तम अधिकाऱ्याचा दृष्टांत देतात, पटून देतो. 3 अधिकारी, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. मी नेहमी बोलतो पहा, उत्तम अधिकारी म्हणजे या व्यवहारामध्ये जीवन जगताना 3 प्रकारच्या अंतःकरणाची मंडळी आहेत. उत्तम अधिकारी म्हणजे कापुराच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. मला सांगा, कापुराचा आणि अग्नीचा संबंध झाला, कापूर किती तासाने पेढ घेतो? तास लागतो का महाराज? क्षणार्धात. तद्वत उत्तम अधिकारी क्षणार्धात कृतार्थ होतो. कापुराच्या अंतःकरणाची मंडळी आहे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उत्तम अधिकारी क्षणार्धात कृतार्थ होतात. मध्यम अधिकारी गौरीच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. आता गौरी ग्रामीण भागात नाही सांगावं लागत, शहरात पटवून द्यावी लागते, कारण वर्षातून एकदाच असते. परंतु आपण गायीच्या शेणाने आपलं अंगण सारवलं पाहिजे, ही आपली हिंदू संस्कृती, हेही तितकंच खरं आहे महाराज. गायींचा विचार केला ती गौरीचा नागणीचा संबंध झाला. गौरी पेढ घेते का? पेढ घेते नाही. बरं विजते का? विजत नाही. त्याला काय म्हणतात आपल्याकडे? काय म्हणतात? आमच्याकडे पंढरपूरमध्ये त्याला धुपसत बसणं म्हणतात. माफी मागून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन बोलतो, बऱ्यापैकी या परमार्थात आपला असंच चालू आहे, धड पेटही घेत नाही आणि विजतही नाही. जे साध्य त्या साध्यापर्यंतही जात नाही, साधनापासून परावृत्त होत नाही, असा मध्यम अधिकारी. महाराज कनिष्ठ अधिकारी शेणाच्या अंतःकरणाची काही मंडळी असतात. मला सांगा, शेणाचा नागणीचा संबंध झाला, शेण पेढ घेतं का? काडीलाच विजवतं. या अधिकाराची मंडळी सांगणाऱ्यालाच गप्प करतात. विठ्ठल असोत, मला उत्तम अधिकारी पटवून द्यायचे. ज्ञानोबराय दृष्टांत देतात. कापुराची वाती
उजळली ज्योती ठाईच समाप्ते झाली जैसी. मग महाराज उत्तम अधिकाऱ्याकरता दृष्टांत दिला, परंतु तुम्ही बोध या पदात नाम घेतलेलं आहे. मग नामाचा अधिकारी केवळ उत्तम अधिकारी आहे का सर्वांना नामाचा अधिकार आहे? तुम्ही तर दृष्टांत देताना काय म्हणता? उत्तम अधिकारी म्हणताना तुम्ही दृष्टांत देता उत्तम अधिकाऱ्याचा, आणि बोध या पदात नाम घेतलं तर नामाचा अधिकार सर्वांना आहे का उत्तम अधिकाऱ्याला आहे? सकळासी येथे आहे अधिकार कलियुगे उद्धार हरिनामे. सकळ म्हणजे कोण? महाराज वर्णन करतात, या रे लहान थोर, लहान थोर याते भरते नारी नर. मला वाटतं या प्रमाणाचा अगदी अनुभूती घ्यायची असेल तर हा उत्सव आहे. या रे लहान थोर. इथं बंधन घातलं का महाराज अमुक अमक्याने या? नाही, प्रत्येकाने या. फक्त काकाजींचा उत्सव काय म्हणजे काकाजींचं नेमकं ध्येय किंवा हेतू काय महाराज? प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये नामचिंतनाची गोडी निर्माण झाली पाहिजे. म्हणून सकळासी येथे आहे अधिकार लहान थोर भलती नारी नर प्रत्येकाने या. पहा, यामध्ये जर आपण प्रमाणातली सूक्ष्मता पाहिली महाराज, नामाचा अधिकार सर्वांना आहे. सकळासी येथे यामध्ये आपण आता चिंतन केलं कोणाकोणाला अधिकार आहे. नामाचा अधिकार सर्वांना आहे, परंतु घेतो कोण महाराज? बघा, नामाचा अधिकार सर्वांना आहे, परंतु घेतो कोण? घेतो तोच अधिकारी आहे. कारण तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा
तो धनी घेत असे. शहाणा कोणाला म्हणाव्याची व्याख्या सांगितली महाराजांनी. शहाणा तो धनी. माफी मागून चिंतन पटण्याकरता बोलतो. महाराज आत्ताच्या प्रवाहामध्ये मी किती ज्ञानी हे आपण समाजाला पटवून सांगतो. आपण स्वतः स्वतःला ज्ञानी, स्वतः स्वतःला शहाणं म्हणावं का जगाने आपल्याला शहाणं म्हणावं? कसं आहे? जगाने शहाणं म्हणताना 100 वेड्यांनी शहाणं म्हणावं का एका शहाण्याने शहाणं म्हणावं? शास्त्रकार चिंतन मांडतात याकरता. संपूर्ण कुंभो न करोति शब्दम अर्धो घटो घोषमुपैति नूनं विद्वान कोनेन न करोति गर्वं जल्पन्ते मूढांस्तु निर्वेहना. शास्त्रकार दृष्टांत देतात. संपूर्ण कुंभ म्हणजे एखादी पाण्याची घागर आहे अशी समजा. ती पाण्याची घागर संपूर्ण पाण्याने भरते, आवाज करते का हो? न करोति शब्दम. मात्र ती जर घागर अर्धवट भरली, अर्धो घटो घोष मुपयते नूनम, ती जर घागर अर्धवट भरली तर खळखळ खळखळ आवाज करते. तद्वत अर्धवट ज्ञान बडबड करतं, पूर्ण झाल्यावर होत नसते. विठ्ठल विठ्ठल. शहाणं कोणाला म्हणावं? तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेत असे. नामाचा अधिकार सर्वांना आहे महाराज, परंतु जो घेतो तोच अधिकारी आहे. त्यांनी काय एकदा नाम मुखात घेतलं करत्या महाराज त्याची अवस्था ठाईच मुराला अनुभव. आणि याकरता मग इथला ठाईच हा शब्द महाराज सगुण निर्गुण हरिचेतनाच्या ठिकाणी का हरिनामाच्या ठिकाणी असा पूर्व पक्ष केला होता. वारकरी संप्रदायामध्ये महाराज नामनामीचा अभेद सांगितला गेलेला आहे. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे, किंवा नामा परते तत्व नाही रे अन्यथा. मग महाराज हा तत्वरूप झाला, ब्रह्मरूप झाला, नामरूप झाला, हरिरूप झाला. हे म्हणणं वेगळं की एकच? विठ्ठल विठ्ठल. नामरूप झाल्यानंतरची अवस्था तुकोबाराय आदी संत महात्म्यांनी प्रतिपादन केलेली आहे. तुकोबाराय म्हणतात माझी मज झाली अनावर वाचा. कशामुळे? छंद या नामाचा घेतलासी. नामाचा छंद घेतल्यानंतर वाचा माझ्या ताब्यात राहिली नाही. तुकोबाराय बोलतात. आता आपण कोणकोणते छंद घेतो हे सांगण्यात मलाही छंद नाही. जगद्गुरु तुकोबाराय नामाचा छंद घेतलेला आलेला अनुभव म्हणतात माझी मज झाली. महाराज काकाजी आमचे आजोबा कीर्तनात बोलायचे. थोडं परखडता वाटेल परंतु बोलतो. जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावर ज्यावेळेला जायचे, जाताना जगद्गुरु तुकोबारायांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल बोलत होती. आता माणसं मातीत चालली तरी संत जनाबाईंच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. आता माणसं गौऱ्यावर चालली तरी हे तुम्ही कबूल केलं तर मला बरं आहे. विठ्ठल विठ्ठल. मला पटवून इतकं द्यायचंय. तुकोबारायांचं अधिष्ठान काय होतं महाराज? नाम. जनाबाईंच्या गौऱ्या अहो चोखोबारायांच्या ज्या वेळेला अस्थि आणण्याकरता भक्त शिरोमणी नामदेवरायांना सांगतात. नामदेवराय भगवंताला विचारतात, भगवंता चोखोबांच्या अस्थि मी कशा ओळखू? भगवान परमात्मा सांगतात ज्या अस्थीतून माझ्या नामाचा ध्वनी बाहेर येतोय तो माझ्या चोखोबांच्या अस्थी आहेत. अहो चोखोबांच्या अस्थी भगवंताचं नामचिंतन करतात. म्हणजे चोखोबारायांचं अधिष्ठान काय महाराज? नाम. जगद्गुरु तुकोबारायांचं अधिष्ठान काय? नाम. संत जनाबाईंचं अधिष्ठान काय? नाम. आणि त्याच पद्धतीने ज्ञानोबारायांचं अधिष्ठान काय महाराज? नाम. आणि त्या नामरूपी अधिष्ठानाच्या ठिकाणी ठाईच मुराला. परंतु महाराज दृष्टांत आणि सिद्धांत यातलं जर पद पाहिलं, ठाईच मुराला हा सिद्धांत आहे आणि ठाईच समाप्ती झाली जैसी. दृष्टांत देताना महाराजांनी समाप्ती सांगितलेली. याला कारण कापुराच्या अग्नीची महाराज समाप्ती आहे, परंतु जीव हा मुराला आहे, तो कधीही बाहेर येऊ शकतो. आणि म्हणून पद वापरतात ठाईच मुराला अनुभव. याचं आणखी चिंतन करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमाई.
टाळी वाजवा, भजन करा. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नियोजित वेळेतली 15 मिनिटं शिल्लक आहेत. मला चांगलं ज्ञात आहे कीर्तनानंतर महत्त्वाचा कार्यक्रम आपला आणखी बाकी आहे. त्यामुळे जास्त विस्तार नाही किंवा जास्त वेळ नाही लावणार. अभंगाचं जे महत्त्वाचं पद ते सुटलेलं आहे, म्हणजे चिंतन त्याच्यावर पूरक झालं कारणाने पुढे निघतो. साधू महात्म्यांनी महाराज नामरूपी बोध केल्यानंतर अनुभव काय आला, तो नुरोनिया ठेला, तो आता जीवदशेत उरला नाही. ठाईच मुराला अनुभव, परंतु तो आता ठाईच मुराला मात्र कशाने, अनुभवाने. परमार्थामध्ये महाराज अनुभवाला अत्यंत मोल असतं. प्रपंचामध्ये महाराज अनुभव म्हणजे वय वाढलं की रिटायर करतात, परंतु परमार्थामध्ये महाराज अनुभवाला वय वाढलं की त्यांचा अनुभव ग्राह्य धरला जातो. अनुभवाने तो मुरू लागला. आणि काय सांगतो अनुभवाने, मोक्ष रेखे अल भाग्यवे नटला, साधूंचा अंकेला हरे भक्त, साधूंचा अंकेला हरे भक्त. मोक्षेच्या रेषेवर आल्यावर तो भाग्यवान. परंतु महाराज ज्ञानोबराय या पदामधून याच्या पुढची अवस्था प्रतिपादन करतात की त्या मोक्ष प्राप्त होण्याकरता रेषेवर आल्यानंतर भाग्यवान म्हणताय, परंतु तिथपर्यंत जाण्याकरता ज्या साधूंनी जो बोध केलाय त्या साधूंची तो सेवा करू लागला. त्या साधूंच्या मुखातून बाहेर पडलेल्या नामाची तो सेवा करू लागला. म्हणून हा कशामध्ये गणला जाऊ लागला, हरे भक्त. साधूंचा अंकिला, अंकिला म्हणजे वचन न मोडी बोलिले ते. साधू महात्म्यांनी जे काही वचन मुखातून बाहेर पडलेले त्याचं कधीही महाराज तो अवलंब करत नाही, किंवा अवलंब म्हणण्यापेक्षा कधीही त्यामध्ये प्रतिकार करत नाही. अशा पद्धतीने त्या साधू महात्म्यांना तो साधूंची सेवा करू लागला, नामाची सेवा करू लागला. म्हणून त्याला हरिभक्त असं गणू लागला. आणि मग त्याला ती भक्ती कुठं करता येणार आहे. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. हरी दिसे जनी, हरी दिसे वनी, हरी दिसे आत्मतत्वी. सर्वत्र त्याला तो परमात्म्याची अनुभूती येऊ लागली. त्याच भूमी याला कारण ठाईचं मोर आलाय आणि म्हणून त्याला सर्वत्र त्या हरीची प्रतीती येऊ लागली. अशा पद्धतीने आपल्याला विचार पाहता येईल. अभंगाचं सार इतकंच आहे महाराज, भगवंताचं नामचिंतन तुम्हा आम्हाला अनेक परम प्रयोजन प्राप्त करून देणार आहे. रामायणातला एक प्रसंग सांगतो, मूळ विस्ताराकडे येतो. नामाने काय फलश्रुती आहे, आपण कुठंपर्यंत जाऊ शकतो. महाराज आपण या देहाला म्हणजे मृत्यू लोकामध्ये आलेलो आहे, परंतु मृत्यू लोकातून जर बाहेर पडायचं असेल, वास्तविक भगवद्गीता स्वतः सांगते, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात
भवामि न चिरात्मार्थ मय्या वेशित चेतसाम. किंवा भगवान परमात्मा स्वतः सांगतात दैविहेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वय्य प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. भगवान परमात्मा स्वतः सांगतात मम माया, ही माझी माया आहे, ही तरुणांना अत्यंत कठीण आहे. म्हणून तर भगवंताला माधव नाव आलेलं आहे. तो हा माधव मा नाम माया धव नाम पती. मायेच्या पतीला जर आपण नामचिंतनाने शरण गेलो तर ही मायारूपी भवसागर तुम्हाला काही बाधेल महाराज. याच्याकरता रामायणातला प्रसंग सांगतो. केवटाचा प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. प्रभू रामचंद्र, श्री गुरु विश्वामित्र, लक्ष्मणजी वनवासामध्ये आहेत आणि वाटेमध्ये एक आश्रम लागतो. तो आश्रम असतो महाराज गौतम ऋषींचा. आणि आश्रमामध्ये अहिल्या ही शिळा होऊन पडलेली असते, म्हणजे शापामुळे स्त्रीचा दगड झालेला असतो. आता श्री गुरु विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना सांगतात तुम्ही हिचा उद्धार करा. श्री गुरु विश्वामित्र बोलतात. असं बोलल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणतात हिचा उद्धार कसा करावा. त्यावेळेला श्री गुरु विश्वामित्र म्हणतात आणि एक प्रयोग करतात. प्रभू रामचंद्रांच्या चरणाची धूळ केवळ लांबूनच त्या दगडावरती टाकतात तर महाराज त्या दगडाची पुन्हा स्त्री बनते. मोठा चरित्र भाग आहे, वेळेअभावी विस्तार करत नाही. आणि हे तिघही पुन्हा म्हणजेच त्यामध्ये अहिल्याचा उद्धार असं प्रकरण आहे. ते पुढे प्रवास चालू करतात. पुढे प्रवासामध्ये वाटेमध्ये एकदा नदी लागलेली आहे. आता नदीतून या तीरावरून पलीकडच्या तीरावर जायचं असेल तर नावाडी असावा लागतो. लक्ष्मणजींना प्रभू रामचंद्र सांगतात पहा तरी इथं कुठं नावाडी दिसतोय का. लक्ष्मणजी नावाड्याच्या शोधामध्ये इकडे इकडे पाहू लागतात. एक नावाडी निदर्शनास येतो. त्याच्याजवळ जाऊन विचारणा करतात आम्हाला पलीकडच्या तीरावर सोडायचंय, सोडाल का. असं बोलल्याबरोबर नावाडी म्हणतो माझा व्यवसायच तो आहे, परंतु तुम्ही सुरुवातीला तुमचा परिचय द्या आणि मग मी तुम्हाला पलीकडच्या तीरावर सोडतो. लक्ष्मणजी सांगू लागतात हे आमचे श्री गुरु विश्वामित्र आहे, हे अयोध्येचे राजे दशरथ पुत्र प्रभू रामचंद्र आहेत आणि मी यांचा बंधू लक्ष्मण आहे. महाराज नावाडी बोलू लागतो लक्ष्मणजी तुम्ही आणि श्री गुरु विश्वामित्र माझ्या नावेत बसा, मी पलीकडच्या तीरावर सोडतो, मात्र प्रभू रामचंद्रांना माझ्या नावेत बसू देणार नाही. प्रभू रामचंद्र बाजूलाच असतात. शब्द कानावर पडल्यावर प्रभू रामचंद्र जिज्ञासेने विचारतात अरे असा मी काय गुन्हा केला की तुझ्या नावेत बसू शकत नाही. नावाडी बोलू लागतो प्रभू तुमची ख्याती अशी ऐकलेली आहे तुमच्या चरणाच्या धुळीपासून जर दगडाची स्त्री बनते आणि तीच जर धूळ माझ्या नावेला लागली, एका स्त्रीचं पोट भागवण्याकरता नाव चालवतो, परत दोन दोन कुठं सांभाळू. प्रभू म्हणतात अरे त्याच्यावर काहीतरी उपाय सांग. त्यावेळेला प्रभूंना बोलू लागतो प्रभू तुमचे पाय स्वच्छ करतो आणि मग माझ्या नावेत बसायला हरकत नाही. प्रभू परवानगी देतात. महाराज धावत पळत घरी जातो. पाठ चौरंग काहीतरी आणतो, प्रभू रामचंद्रांना उभं करतो. मला सांगा त्या पाठ चौरंगाची स्त्री झाली नसती का. स्त्री झाली नसती. अहो तो केलेलं एक प्रकारचं निमित्त होतं की या पाद्यपूजनाच्या माध्यमातून भगवंताला शरण जाता यावं आणि म्हणून पाद्यपूजा करतात. प्रभू रामचंद्र खाली उतरू लागतात. उतरू नका पुन्हा धूळ लागली तर, म्हणून प्रभू रामचंद्रांना खांद्यावर ते विराजमान करून नावेत बसवतो. नाव हाकत 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 पहिलं तीराकडे जाते. प्रभू रामचंद्र खाली उतरतात. श्री गुरु विश्वामित्र लक्ष्मणजी उतरतात. प्रभू रामचंद्र हातातली अंगठी काढतात आणि त्याला बोलू लागतात हा तुझ्या कामाचा मोबदला. नावाडी बोलतो प्रभू सगळ्या जगताची नियम ठरवणारे तुम्ही, व्यवहारातला हा साधा नियम तुम्हाला लक्षात राहत नाही. प्रभू म्हणतात कोणत्या नियमाचा मला विसर पडला. नावाडी बोलू लागतो प्रभू एकाच व्यवसायातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नसतो. बघा डॉक्टरांकडून फी घेतात का. आम्ही वकील लोक दुसऱ्या वकिलाकडनं फी घेतो का. परिचयाचं उदाहरण कंडक्टर दुसऱ्या कंडक्टरांचं तिकीट घेतात का. बरं कीर्तनकार ते काही मला माहित नाही. एकाच व्यवसायातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नाही असं बोलल्याबरोबर लक्ष्मणजींना राग येतो. लक्ष्मणजी बोलतात अरे तू एक सामान्य नावाडी आहेत, हे अयोध्येचे राजे आहेत. त्यावेळेला नावाडीने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. नावाडी बोलू लागतो मी सुद्धा नावाडी आणि प्रभू रामचंद्र सुद्धा नावाडी आहे. या व्यावहारिक नदीतून पहिलं तीराकडे नेणारा मी नावाडी आहे, मात्र माया रूपे भवसागर तारून नेणारे प्रभू रामचंद्र एकटेच नावाडी. फक्त एवढंच स्मरणामध्ये राहू द्या
की मी आत्ता तुमच्याकडून कोणताही मोबदला स्वीकारला नाही, हे स्मरणामध्ये राहू द्या. आणि ज्या वेळेला या मायारूपे भवसागर तरुण जायची वेळ माझ्यावर येईल, माझं अज्ञान दोष संपलेत का न पाहता मी नामचिंतनाने तुम्हाला शरण येईल, मला पहिलं तीराकडे पोचवा. म्हणजे याचा जर विचार आपण केला, तो कोबाराय प्रतिपादन करतात, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. मायारूपी भवसागर तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. म्हणून महाराज कलियुगामध्ये उद्धाराचं साधन एकमेव सांगितलं, ते म्हणजे हरिनाम आहे. महाराज काही करा, अभंगाचं सार इतकंच आहे महाराज, कसंही करा, काहीही करा, परंतु नामचिंतन केल्याशिवाय राहू नका, हे अभंगाचं सार आहे. पटण्याकरता आणखी सोपा श्लोक मानतो, अगदी सोपं बोलतो, फक्त नामाचं मी सुलभता मानतो, लक्ष द्या. श्रीमद भागवत महापुराणामध्ये श्लोक असा आहे, सांकेत्यम पारिहास्यम वास्तोहम हेलनमेव वा वैकुंठ नाम करहरम अशेषाम अहरम विदुहू, अशा पद्धतीचा एक श्लोक आहे. त्यामध्ये 4-5 लक्षणं प्रतिपादन केलेले आहेत. नाम कसंही घ्या, ते कल्याण करणारं ठरतं. पहा, सांकेत्यम, एखाद्याने संकेताच्या उद्देशाने नाम मुखाला आलं, कल्याण करणारं ठरतं. आपण आता अजामेळाचं चरित्र पाहिलं. अजामेळाने मुलाच्या संकेताने नाम मुखाला आलं तर ते त्याचं कल्याण करणारं ठरतं. अशा पद्धतीने नाम घेतलं, कल्याण करतं. सांकेत्यम पारिहास्यम व परिहास करण्याच्या उद्देशाने. पहा, एवढा मोठा उत्सव चालू आहे, सगळ्यांनाच आवडतो असं नाही, काही मंडळी निंदकही असतात. एखाद्याला महाराज आवडला नाही, तो रस्त्यावरून जाताना म्हणतो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याला नामचिंतन नाही करायचं, त्याला उत्सवाचा परिहास करायचा आहे. परंतु परिहासाच्या उद्देशाने देखील त्याच्या मुखाला नामचिंतन आलं, प्रभू रामचंद्रांचं नामचिंतन आलं, तरी ते त्याचं कल्याण करणार ठरतं. पारिहास्यम वा स्तोहम. आता थंडीचे दिवस आहेत, थंडीच्या दिवसामध्ये एखाद्याला महाराज थंडी भरली, हुडहुडी भरली, की आपण म्हणतो हु हु हु. ह्याच्याऐवजी फक्त हरी 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 जर म्हटलं तरी ते कल्याण करणारं ठरतं. म्हणजे व्यर्थ शब्द असतो, परंतु त्यात जर नाम आलं तर ते कल्याण करणारं ठरतं. किंवा उदाहरण बदलून मांडतो, आता आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये दुःखद घटना घडली महाराज. गुरु नामगुरु वेदांत केसरी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, असे डॉक्टर किसन महाराज साखरे यांचं निधन झालं. ही बातमी महाराज निष्ठावंत वारकऱ्याला समजली की तो बोलतो अरे रे, अरे रे म्हणत नाही, सर्वसामान्य जीव म्हणतात अरे रे वाईट झालं. वारकरी असेल तर तो काय म्हणतो हरी 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 हरी. अशा उद्देशाने जरी हरी हरी मुखाला आलं, राम राम मुखाला आलं, तरी ते कल्याण करणार ठरतं महाराज. पारिहास्यम वा स्तोहम. स्तोहम या भूमिकेमध्ये आपल्याला याचा विचार. आणि हेलनमेव वा म्हणजे हेटाळणी करण्याच्या. काही जण म्हणतात महाराज काय मिळालं आयुष्यभर राम राम करून. त्याला राम राम चिंतन नाही करायचं, तुम्हा आमांची हेटाळणी करायची, म्हणून त्याच्या मुखाला आलं काय मिळालं राम राम करून, हे राम राम त्याच्या मुखाला आलं तरी ते त्याचा कल्याण करणार ठरतं. आणखी पुढे जाऊन बोलतो, भागवतामध्ये फार गोड श्लोक या करता, एखाद्या नावामध्ये मध्यंतरी कुठंतरी जर नाम येत असेल तर ते कल्याण करणार ठरतं. बघा, आपण एखाद्याला शिवी वापरली, हरामखोर वापरू नये, मी फक्त पटवून देण्याकरता बोलतो. यातला सुरुवातीचा हा काढा, शेवटचा खोर काढा, मधला राम कल्याण करतो. याच्याकरता शिवी द्या असं म्हणत नाही बरं. राम आला आपल्या मुखाला, शिवी आली चुकून, त्यात जर नाम सिद्ध होत असेल, रामचंद्रांचं नाम येत असेल तर ते कल्याण करणार ठरतं. एखाद्या शब्दातला शेवटचा शब्द आणि दुसऱ्या शब्दातला सुरुवातीचा शब्द जरी मुखाला, दुसऱ्या शब्दातला सुरुवातीचा शब्द मिळून जर नाम होत असेल तरी देखील ते कल्याण करणार ठरतं. काही मंडळी बोलतात पहा, आयुष्यभर फक्त करायचं आणि मारायचं, करा मरा करा मरा. करा शब्दातला रा आणि मरा शब्दातला म, राम तयार होऊन देखील कल्याण होतं. विठ्ठल कसंही करा, परंतु नामचिंतन करा, हेच या नामसिंकीर्तनाचा उद्देश आहे महाराज. नामचिंतन सतत घडलं पाहिजे. कलियुगामध्ये दुसरं उद्धाराचं साधन नाही महाराज. पहा, एवढा अट्टहास करण्याची काकाजींना इथल्या वारकरी संप्रदायाला काय गरज आहे. घरा बसून नामचिंतन ते करू शकत होते, परंतु तुम्हा आमच्या अंतःकरणामध्ये नामाचं बीजारोपण झालं पाहिजे. आपली संस्कृती, हिंदू धर्म संस्कृती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तिचं बीजारोपण झालं पाहिजे, त्याची जागृती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये झाली पाहिजे, याकरता केलेला अट्टहास आहे महाराज. आणि म्हणून नामचिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे. पहा, आम्ही आत्ताच्या काळामध्ये नवे आता इथून पुढे जर आम्ही बाहेर सेवेकरता कुठं गेलो तर आम्ही स्वाभिमानाने सांगू शकतो, महाराज आमच्याकडे लग्नालाच असा मंडप नसतो, नामचिंतनालाही असा मंडप असतो. काय महाराज मंडपाची भव्यता आहे, दिव्यता आहे.
हे झुंबर महाराज एखाद्या किंमत जर विचारली, विचारा मंडपवाल्यांना, का एवढा अट्टहास केला? कारण ऐश्वर्यात परमार्थ करायचा. कारण आपण ज्ञानोबाराय तुकोबारायांचे शिष्य आहोत महाराज. ज्ञानोबाराय तुकोबाराय एका ज्येष्ठांच्या मुखातून ऐकलं होतं, अहो आपल्या आपले पिताजी आहेत किंवा आपले जे बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ असं जे म्हटलं जातं, ज्ञानोबारायांच्या द्वारात सोन्याचा पिंपळ आहे. मग हे ऐश्वर्य त्याच भूमिकेमध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायांना आवडणारं हे ऐश्वर्य आहे. आणि म्हणून आम्ही निर्विवाद संपूर्ण महाराष्ट्रावर सांगू शकतो की महाराज असे ऐश्वर्य संपन्न आणि संप्रदायात शुद्ध सांप्रदायिक वारकरी संप्रदाय पाहायचा असेल तर त्यांनी सांगलीला यावं, अयोध्येनगरीला यावं. महाराज एवढा अट्टहास करण्याची कारण मी बोलून गेलो की आत्ताच्या काळात धर्मजागरण करणं अत्यंत गरजेचं आहे. परवा दिवशी आदरणीय गुरुवर्य महाराज बोलून गेले ज्ञानेश्वरीचं पारायण कसं करावं, किती तळमळीने महाराज सांगून गेले. वास्तविक महाराजांच्या सेवा 4-4 वर्ष भेटत नाहीत महाराज. सर्वांना ज्ञात आहे, माझ्यापेक्षा ज्ञानाने अधिकाराने मंडळी, ज्येष्ठ मंडळी. काल गुरुवर्य बाप्पांची सेवा झालेली आहे. ही महान व्यक्तिमत्व आहेत की संप्रदायामध्ये संपूर्ण आयुष्य साधने करता, अभ्यासा करता वेचलेलं आहे महाराज. परंतु का तळमळीने ते ज्ञानेश्वरी गाथा करता सांगतात? अहो ज्ञानेश्वरी गाथा ही वाचलीच पाहिजे महाराज, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. काही मंडळी महाराज आत्ताच्या काळात शंका करतात, महाराज सध्या नोकरी आहे, शिक्षण आहे, महाराज आपण परमार्थ करतो याच्या बरोबरीने आता आपली पुढची पिढी देखील या परमार्थाकडे आली पाहिजे, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा, नाथांचं भागवत हे सध्याच्या प्रवाहामध्ये नोकरी शिक्षणामुळे आम्हाला वाचायला भेटत नाही असं काही तरुणांची शंका असते महाराज. परंतु महाराज आपल्या पुढच्या पिढीला त्या ग्रंथांच्या चरणी नतमस्तक होण्याची देखील सवय लावली पाहिजे. सुरुवातीची पहिली स्टेप आहे नतमस्तक होणं. नंतर महाराज जसं शक्य आहे तसं एक माळ जप करायला सांगावं. 5 मिनिटं लागतात महाराज, फार नाही लागत. पहिल्यांदा नतमस्तक होण्याचे संस्कार हवे. का महाराज नतमस्तक करावं? सध्या बाहेर इतर मंडळी आपल्या मुलींना, आपल्या मुलांचं ब्रेन वॉश करतात आणि इतर ह्याचे संस्कार आपल्या मुलांवरती, मुलींवरती करतात आणि त्यांना घेऊन जातात. आपण न्यूज चॅनल सर्वजण पाहता महाराज. परंतु अशा वातावरणामध्ये गेल्यानंतर 8 दिवसातच न्यूज पाहायला मिळते आपल्याला की त्यांचे कुठं तुकडे करून टाकलेले. हे कशामुळे घडतं महाराज? आपण कमी पडतो आपल्या हिंदू धर्मजागृतीचे, आपल्या धर्माचे संस्कार त्यांच्या अंतःकरणावरती करण्याकरता. आणि म्हणून हा उत्सव आहे महाराज. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्या धर्माचे संस्कार झाले पाहिजेत. आपल्या मुलांचं संरक्षण व्हायचं असेल तर त्यांच्या हातामध्ये गाथा ज्ञानेश्वरी द्या. त्यांच्या हातामध्ये महाराज गाथा ज्ञानेश्वरी सोबत हरिपाठ द्या. आपण काम करून शिक्षणातून शक्य होत नाही, आपण संध्याकाळी घरी परतलो, आल्यानंतर जेवायला सर्व मंडळी सामूहिक बसत चला. सामूहिक आपण बसल्यानंतर जेवायला वाढून पात्रामध्ये सगळे पदार्थ घेईपर्यंत जर आपण हरिपाठ सुरू केला, पहिला मुखामध्ये अन्नाचा घास देण्या अगोदर हरिपाठ संतो महाराज. हरिपाठ करावा, हरिपाठ केला पाहिजे. ज्यांचं निधन झालं त्यांच्याच मुखातील वाक्य महाराज, सध्या आमचं दुर्दैव असं की आम्ही कीर्तन करत फिरतो परंतु आम्हीच हरिपाठ करायला तयार नाही. माझा अधिकार नाही, परंतु त्यांच्याच डॉक्टर किसन महाराजांच्या मुखातून आलेलं वाक्य, कीर्तनकाराने किमान ज्या दिवशी कीर्तन आहे त्या दिवशी तरी हरिपाठ करावा. हरिपाठ दिसायला सोपा आहे महाराज, परंतु ज्ञानोबारायांचे उपकार आहेत या कलियुगामध्ये उद्धरून जाण्याकरता. अहो ज्ञान अवतीर्ण झालेले ज्ञानोबाराय तुम्हामांकरता अगदी सोपा हरिपाठ सांगतात. याला कारण तुम्हामांच्या बद्दल त्यांच्या अंतःकरणात असलेली तळमळ आहे. आणि त्या तळमळीने महाराज प्रत्येकाने निर्धार करावा की आपण इथून पुढे दररोजचा काळ नामचिंतनामध्ये घालवला पाहिजे. हे अभंगाचं सार आहे. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देण्यापूर्वी सुंदर असं नियोजन नामसंकीर्तन महोत्सव. हो, नामसंकीर्तन महोत्सव आदरणीय काकाजी, वास्तविक आम्हाला फार आनंद वाटला महाराज. कारण आत्ता काकाजी 2 वर्षापासून एवढी भव्यताने या प्रवाहामध्ये किंवा या सांगली भागामध्ये, मी काकाजी पुढे जाऊन बोलतो, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या उत्सवाकडे. याला कारण आहे महाराज, आपण महाराष्ट्रावर इतर कुठेही परिसरामध्ये फिरा, एवढे टाळकरी एवढी शिस्त कुठंच मिळत नाही महाराज. कुठेही फिरा, आपण जावा बघा, आपल्याला आता सोशल मीडिया आहे, एवढी टाळकरी. हे फक्त महाराज फड परंपरेचे संस्कार या भागामध्ये आहेत. आपली हिंदू धर्माची जागृती पताका या भागामध्ये तेवत आहे. आणि म्हणून आपल्यावरती एवढे फडावरची सर्वच ही टाळकरी वृंद महाराज. टाळकरी आत्ताच्या काळामध्ये आता आम्ही फिरतो, मी काल सेवेला गेलो, मोजून महाराज हातावर बोलणे इतके टाळकरी राहिलेले.
परंतु अशाही प्रवाहामध्ये आपल्या खरंच सांगली ग्रामस्थांचं पंचक्रोशीतून 50-50 खेडोपाडी वाड्यातनं आलेली ही टाळकरी आहेत. आमचे रघुनंदन महाराज पुजारींची ही संपूर्ण बालवारकरी असती. ही बालवारकरी आहेत म्हणूनच कृष्णाला कोणतरी विचारतं महाराज. असे सगळे वारकरी बालगोपाळ आहेत. आदरणीय काकाजींचे चिरंजीव आमचे हार्दिक दादा देखील आता याच्याकरता पुढे सरसावलेत महाराज. याचा मनस्वी आनंद वाटला. चिरंजीवच आहेत. बरं आदरणीय कृष्ण सगळीच मंडळी आहेत. संपूर्ण गायत्री परिवार, संपूर्ण सारडा काकाजींचा, संपूर्ण याकरता झटणारा, कष्ट करणारा. मला सांगा, काकाजींना यामध्ये नाव मोठं करता येत होतं महाराज? कितीही काही करता आलं, सामान्य पदाने खाली बसतात ते. काय कारण आहे महाराज याला? काही नाहीच. तुम्हामांच्या अंतःकरणामध्ये फक्त धर्मजागरण करावं, नामचिंतन प्रत्येकाने करून आपल्या आयुष्याचा आपल्या उद्धार करावा, हेच एकमेव ध्येय या संपूर्ण परिवाराचं आहे. संपूर्ण महाराज वर्ष झाला आदरणीय काकाजींना झोप नाही. त्यांच्या समवेत काम करणारे आमचे आंबी काका असतील, आमचे मस्कर काका असतील, विसापुरे काका असतील, आमचे नवलाई भाऊ असतील, ही सगळी मंडळी, आता ही सगळीच मंडळी महाराज आमच्या परिचयाची आहेत. थोडाभर येणारे नित्याने म्हणे इचलकरंजीचे अवसरे महाराज इथं उपस्थित आहेत. अनेक आमचे पुलूसवरून आलेले महाराज इथं उपस्थित आहेत. या भागातून आलेली ही सगळी मान्यवर मंडळी इथं उपस्थित. माझ्यापेक्षा ज्ञानाने, वयाने, अधिकाराने ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. आमच्या सांगलीतील, आमच्या परिवारातील आदरणीय मुंडे काका देखील इथं उपस्थित आहेत, श्रीनिवास काका. म्हणजे या उत्सवाकरता महाराज प्रत्येकाचं लक्षण, प्रत्येकाने कष्ट घेतलेले. टाळकऱ्यांचे महाराज त्या पद्धतीने, आदरणीय केळकर महाराजांची 100 वर्षाची परंपरा ते इथं उपस्थित आहेत महाराज. म्हणजे अशी महान महान विद्वान मंडळी का येतात? याला कारण हा शुद्ध संप्रदाय टिकवण्याची पद्धत आहे. आणि इथं दुसरा कोणताच हेतू नाही, केवळ आणि केवळ वारकरी संप्रदाय आणि आपला हिंदू धर्म. आणि म्हणून ही सगळी मंडळी महाराज कोणत्याही अपेक्षेने कार्यरत नाहीत, फक्त निस्वार्थ पद्धतीने, निस्पृह पद्धतीने कार्य करणारी सर्व मंडळी. सर्वच मंडळींचा उल्लेख करतो आमचे माऊली महाराज. सर्वच यथोचित, सर्व तरुण आहेत. मी आदरणीय हार्दिक दादांचा उल्लेख याकरता केला कारण ज्या पद्धतीने कृष्णाला बाळगोपाळांची गरज, तसं सवंगड्याची गरज असते. आणि आमचे तरुण सवंगडी आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहेत. म्हणून त्यांनाही यथोचित धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी ही नतमस्तक होऊन सेवा सुपूर्त करतो. आणि मी ज्या संत साधू परंपरेमध्ये जन्मलो, मी सुरुवातीलाही बोलून गेलो, काकाजी माझी काही योग्यता नाही इथं सेवा करावी. मी फक्त एक साधू परंपरेत जन्मलो. माझे पणजोबा त्यांनी आदल्या दिवशी सांगितलं, दुसऱ्या दिवशी मी देह ठेवणार आहे. आणि म्हणून त्याच पद्धतीने हरिपाठ सुरू केला. आणि ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ असं म्हणून त्यांनी देह ठेवला. त्यांची पुण्याई म्हणून मी आज इथं उभा आहे. बाकी माझ्याकडे दुसरं कोणतीही योग्यता नाही. अगदी बोलायचं झालं तर माझी कोणतीही लायकी नाही महाराज. परंतु आपल्या सर्वांची, मी ज्या परंपरेत जन्मलो त्या सेवेची पुण्याई म्हणून मला आज इथं बोलवलंय. आणि म्हणून मी इथं उपस्थित आहे. म्हणून सर्वांची क्षमा मागतो, एखादा अपशब्द लागला असेल. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सेवेला पूर्ण विराम देण्यापूर्वी फड परंपरेतील जी सामुदायिक भजन येते आपण करूया. परंतु एक भजन होईल, परंतु एखादा अपशब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजावा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते, नो हे अंगभूतयुक्ते, नो हे हा उपदेश, तुमचे बडे बडे लोशेष, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे, ज्ञानोबा माऊली तुका.